नमस्कार. चला ऑनलाईन स्वराज्य घडवूया ह्या आपल्या सिरीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जगतविख्यात पुस्तकं समजून घेऊया मराठीतून ह्या सिरीजमध्ये आजचं एक खूप जबरदस्त पुस्तक, खूप जबरदस्त इन्साइट्स असलेलं पुस्तक, जे तुम्हाला तुमची ध्येय पूर्ण करायला मदत करेल, जे तुम्हाला फोकस्ड राहायला शिकवेल, तुमच्या डिस्ट्रॅक्शन्स पासून लांब जायला तुम्हाला शिकवेल आणि एक वेगळी जर्नी स्वतःची पुढे घेऊन जायला मदत करेल असं अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी हे पुस्तक घेऊन आज आपल्या बरोबर स्वाती पष्टे आलेले आहेत आणि डेफिनेटली तुम्ही खूप ह्याच्यातनं शिकणार आहात याच्याबद्दल मला विश्वास आहे. माझं खूप आवडतं वाक्य आहे, मी नेहमी हे म्हणतो, व्हेरेवर युअर फोकस गोज एनर्जी फ्लोज अँड रिझल्ट शोज. जिकडे तुमचं सातत्याने लक्ष जातं तिकडे तुमची ऊर्जा जाते आणि जिकडे तुमची ऊर्जा जाते तिकडेच तुम्हाला रिझल्ट किंवा परिणाम मिळतात आणि ते कसे मिळवायचे ते सांगायलाच आज आपल्याकडे स्वाती पष्टे आलेले आहेत. सो लेट्स वेलकम स्वाती पष्टे टू दिस सेशन. येस स्वाती, वेलकम. नमस्कार, मी स्वाती पष्टे. येस स्वाती, थँक्यू फॉर गिव्हिंग मी दिस अपॉर्च्युनिटी. यू आर मोस्ट वेलकम स्वाती. थोडस तुझ्याबद्दल ना ह्या सगळ्या आपल्या श्रोत्यांना सांग आणि हे पुस्तक का महत्वाचं आहे ना ते थोडक्यात सांग, मग आपण आपल्या प्रेझेंटेशनला सुरुवात करू. माझ्याबद्दल सांगायचं तर मी स्वतः एक जॉब करते आणि शिवाय त्याच्या व्यतिरिक्त माझं स्वतःचं असं स्वप्न आहे की मला लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करायची आहे. आणि हे करत असताना मला एक रिअलायझेशन झालं की आयुष्य एकदाच मिळतं आणि आपण सर्वच स्वप्न बघतो, पण सर्वांची स्वप्न पूर्ण नाही होत. मग सर्वांची स्वप्न पूर्ण का नाही होत हा प्रश्न मला बऱ्याच वेळा पडायचा. तर मी त्यावरती जेव्हा रिसर्च करायला लागले मला कुठेतरी रिअलाइज झालं की स्वप्न बघणं ही खूप सोपी गोष्ट आहे. मोठी मोठी स्वप्न बघणं ही पण खूप सोपी गोष्ट आहे, पण ती अचीव करणं हे त्यामध्ये खूप सारे इफर्ट्स असतात आणि तिथे बरेच जण थांबतात किंवा बरेच जण गिव्हअप करतात. सो अशा स्टेजला लोकांना मला मदत करायची की तुम्ही गिव्हअप नका करू, तुमची जी स्वप्न आहेत ती तुम्ही पूर्ण करा. आणि त्यासाठी मी हे अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी हे पुस्तक चूज केलं की जेणेकरून या पुस्तकाच्या माध्यमातून आपण आपल्याला जी सक्सेस पर्यंत पोहोचायचंय, ज्या पाथवरती आपण चालतोय तिथून आपल्याला कुठे पोहोचायचंय, ते कसं पोहोचायचं, ते पोहोचताना खूप सारे मध्ये बरेचसे ऑब्स्टेकल्स आपल्याला लाईफमध्ये येत असतात, ते कसे आपण पार करायचे याच्यासाठी मी हे पुस्तक चूज केलंय. आणि आय होप तुम्हाला सगळ्यांना हे पुस्तक आवडेल, याची समरी तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही ते तुमच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट सुद्धा करा. सो मी एक रिक्वेस्ट करते सगळ्यांना की सगळ्यांनी एक पेन आणि वही घेऊन बसा की जेणेकरून जे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत तुम्ही पटकन लिहू शकता ह्यामधले. आणि लेट्स स्टार्ट विथ द बुक सर. ऍब्सोल्युटली मला असं वाटतं ना, ह्याला फक्त बुक समरी म्हणून बघू नका, कारण स्वातीने ज्या प्रकारची तयारी केली आहे मी तुम्हाला सांगतो हा एक इंटेन्सिव्ह वर्कशॉप आहे आणि याच्यासाठी लोक खूप जास्त पैसे चार्ज करतात. मला माहिती आहे ही इन्फॉर्मेशन एका व्यवस्थित वर्कशॉप फॉर्मॅटमध्ये आणण्यासाठी खूप जबरदस्त पैसे घेतले जातात. ओके, सो ह्याचा बेस्ट यूज करा. तुम्ही तसेही वेळ इथे घालताच आहात तर त्या वेळेचा फायदा तुम्हाला होईल अशी माझी अपेक्षा आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द पीपीटी. येस स्वाती, ऑल युअर्स. येस, थँक्यू. अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी मध्ये एक्झॅक्टली आपण आज काय बघणार आहोत तर आपण हाऊ टू सेट अ राईट गोल्स. आपण कसं गोल्स राईट चूज करू शकतो, कारण बऱ्याच वेळा आपल्याला काय होतं माहितीये का, आपण राईट पाथवर आहोत की नाही हेच आपल्याला समजत नाही. कुठेतरी आपण तिथेच कन्फ्युज होत असतो की आपण राईट पाथवर चाललोय की नाही. आणि जर मग चाललोय तर मग तिथे आपल्याला फोकस कसं करायचंय, आपण त्या आपल्या पाथला कसं चिकटून राहायचंय, या सर्वांसाठी आपल्याला हे पुस्तक खूप छान इन्साइट्स देणार आहे आणि ते नंतर इम्प्लिमेंट सुद्धा करायचे. सो सर नेक्स्ट स्लाइडवर जाऊया आपण. ओके, तर मी प्रस्तावना सांगते या पुस्तकाची. या पुस्तकामध्ये आपण इमॅजिन करूया की जॅक आहे जो 18 वर्षाचा आहे, सारा आहे जी 30 वर्षाची 2 मुलींची आई आहे, चार्ल्स आहे जो IT कंपनीमध्ये जॉब करत होता पण बजेट कटमुळे त्याचा जॉब त्याला लॉस झाला, आणि वेलरी आहे जी एका वन ऑफ द वेल नोन कंपनी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये CEO आहे. या चौघांना आपण रिप्रेझेंट करतोय असं समजा. तर जॅकचं स्वप्न आहे की
तो 18 वर्षाचा आणि 2000 म्हणजे 25 वर्षाचा होईपर्यंत त्याला मिलेनियर बनायचं आहे. सारा जी आहे ती म्हणते की मला माझं वजन आहे ना ते वजन कमी करायचंय, म्हणजे मी ज्या कॉलेज डे मध्ये ज्या वजनाची होती ना मला त्या वजनाचं व्हायचंय, हे तिचं स्वप्न आहे. चार्ल्सचं म्हणणं आहे की त्याने असं ऐकलंय की मॅन्डरिन चायनीज जर तो शिकला तर त्याला त्याच्या जॉबमध्ये खूप चांगली सॅलरी मिळू शकते, त्याला हाईक मिळू शकते, म्हणून त्याने मॅन्डरिन चायनीज शिकायला स्टार्ट केली आहे. आणि वेलरी ही जरी सीईओ असली तरी तिचं एक छोटस स्वप्न आहे की गावाकडे जायचं, तिकडे एक फार्म हाऊस बांधायचं आणि तिकडे एक सिंपल लाईफ जगायचं. ही स्वप्न घेऊन हे सगळेजण चालतायत. आणि 7 वर्ष गेली आहेत. जस्ट इमॅजिन की 7 वर्ष गेली आहेत. काय झालं असेल त्या स्वप्नांचं? तर त्या स्वप्नांमध्ये ना 7 वर्ष होऊन सुद्धा आज जॅक कुठेतरी छोटे मोठे बिझनेस करतोय. साराने तिचं वजन जे आहे ना कमी करण्याच्या ऐवजी थोडंसं तिचं वजन वाढलंय. आणि तिचे डॉक्टर टेन्शनमध्ये आहेत की हिला बीपीचा त्रास सुरू झालाय, हिला शुगर सुरू झाली आहे. त्यानंतर चार्ल्स जो आहे तो सिक्युरिटी गार्ड मध्ये काम करत होता आणि तो मॅन्डरिन चायनीज जे शिकणार होता त्याने ऑनलाईन कोर्स जॉईन केला होता, पण तो अजूनही काही मॅन्डरिन चायनीज बोलू शकत नाहीये किंवा त्याला अजूनही समजत नाहीये. आणि वेलरीला वाटतंय की मी काय मूर्ख होते की मी असा विचार करत होते की मला गावाकडे जायचंय, मला गावाकडे जाऊन तिकडे जाऊन मला राहायचंय आणि मला माझे फ्रेंड्स हसतायत. सो तिला तिच्या स्वप्नांवरती आता हसायला येते किंवा तिला वाटते की मी मूर्ख होते, मी ते स्वप्न बघत होते. सो आपल्यापैकी बरेच जण असे रिप्रेझेंट करतात की आपण स्वप्न पाहतो, त्यानंतर बरेचसे मध्ये काही प्रॉब्लेम्स आले तर आपण त्या स्वप्नांना गिव्हअप करतो. सो सर तुम्हाला काही म्हणायचं याच्यावरती? ऍब्सोल्युटली. स्वाती, मी गेल्या साधारणतः ना 12 वर्ष या फील्डमध्ये आहे आणि तू सांगितलेले हे जॅक, वेलरी हे मी एवढे बघितलेत. आता नवीन वर्ष सुरुवात होत आहे. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. आता नवीन वर्षाची सुरुवात येते आणि मी तुला सांगतो 25 डिसेंबर पासून 1 जानेवारी पर्यंत ना सगळे आत्मपरीक्षण करून नवीन वर्षाची रिझोल्युशन बनवण्यासाठी जातील आणि 8 तारखेच्या आत ही सगळी रिझोल्युशन आहेत ना ही कचऱ्याच्या डब्यात गेलेली असतील. आणि प्रत्येक जण ना ह्या वेळेला ते सिंहावलोकन करून आत्मपरीक्षण करून नेहमी ठरवतो की मला ह्या मार्गावर जायचंय, मला या सगळ्या गोष्टी साध्य करायच्यात. पण दुर्दैवाने ना ते परत जिथे असतात तिकडेच येतात. आणि आय एम शुअर ना आज तू जे सांगशील त्याच्यातनं ह्या कितीतरी जणांना नक्की मार्ग सापडेल. ऑल युअर्स. नक्कीच सर. सो पीपल सेट इम्पॉर्टंट गोल्स फॉर देमसेल्फ बट फेल टू अचीव इट. त्यांना म्हणजे आपण बरेचसे जण स्वप्न बघतो आणि जसं मी म्हटलं स्वप्न बघणं खूप सोपं आहे, पण अचीव करणं का कठीण आहे. सो मग अशा वेळेस काय करायचं? नेक्स्ट सर. सो देअर इज नथिंग रॉंग विथ यू. म्हणजे आपण आपल्यासोबत काही वाईट नाही झालेलं. इट्स ओके. जर आपण एखादा गोल अचीव नाही करू शकलो ना, इट्स ओके. You are perfectly capable of achieving your most important goals by changing your approach. म्हणजे आपल्याला आपल्या गोल अचीव करताना ना आपलं काहीतरी चुकतंय, आपल्याला तो अप्रोच फाइंड आउट करायचं की आपलं नक्की काय चुकतंय, आपल्याला नक्की काय जे मिसिंग आहे ते मिसिंग आपल्याला शोधायचं आपलं गोल अचीव करत असताना. सो म्हणजे काय? नेक्स्ट स्लाइड. So developing the ability to overcome distractions and focus on your goals over the long term. म्हणजे आपण बऱ्याच वेळा काय करतो माहितीये का, आपण लॉंग टर्मची जेव्हा जर्नी गोल सेट करत असतो ना, आपण खूप साऱ्या डिस्ट्रॅक्शन्स मध्ये जात असतो आणि आपण आपल्या गोल्सवरती फोकस नाही करू शकत. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आपण आपल्या स्वप्नांना गिव्हअप करत असतो. तर मग ते डिस्ट्रॅक्शन फ्री लाईफ कसं जगायचं किंवा आपण त्या गोल्स अचीव करताना फोकस कसं करायचं ह्याचा हे आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट स्लाइड सर. सो अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी इज नॉट अ मॅजिक पिल. म्हणजे असं नाहीये की तुम्ही ती मॅजिक पिल घेतली आणि आता झालं सगळं, आता आपल्याला काही करायची गरज नाही. अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी जेव्हा आपण युटिलाइज करायला स्टार्ट करणार त्यावेळेस आपल्याला भीती वाटणार, त्यावेळेस आपल्याला घाम फुटणार, त्यावेळेस आपल्याला त्रास होणार, आपण फेल होणार, बऱ्याचशा काउंटलेस गोष्टींमधून आपण जाणार आहोत. पण त्यावेळेस आपल्याला हे सांगायचं की मला तिथे पोचायचंय,
मला त्या पाथवरती तिथे पोहोचायचं. जेव्हा आपल्या डोक्यामध्ये ते डिटरमाइन असेल ना, तेव्हा अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी आपल्यावरती वर्क करायला स्टार्ट होईल. आणि याच्यासाठी ट्रिमेंडस टाइम आपल्याला देण्याची गरज आहे, एनर्जी लावायची गरज आहे, मेन म्हणजे सॅक्रिफाईस करायची गरज आहे आणि स्वतःला सेल्फ डिसिप्लिन करण्याची खूप जास्त गरज आहे. मेंटल टफनेस असण्याची खूप गरज आहे, कारण आपण खूप साऱ्या अप अँड डाऊन्स मधून जाणार आहोत. मग अशा वेळेस आपण मेंटली टफ असणं खूप गरजेचं आहे. आणि सॅक्रिफाईस म्हणजे सॅक्रिफाईस बद्दल मी पुढेही बोलणार आहे, पण सॅक्रिफाईस हा का जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला काहीतरी गिव्हअप करता यायला पाहिजे, तेव्हाच आपण म्हणजे म्हणतात ना फिल्टर, तांदळामधून ते दगड असे बाजूला काढतो ना, तसं आपल्याला फिल्टर आउट करायचंय आपलं आयुष्य. आपल्याला काय हवंय ते घ्यायचंय आणि त्यातून पुढे जायचंय. क्या बात आहे, जबरदस्त. सो फंडामेंटल्स ऑफ अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी. आता अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी मी क्लिअर करते की ही कोणासाठी नाहीये. फर्स्ट आपण ते समजून घेऊया की जे ऑलरेडी त्यांच्या गोल्सच्या जवळ पोहोचलेले आहेत, ज्यांना ऑलरेडी त्यांची स्ट्रॅटेजी वर्क होतीये, त्यांना आता सध्या अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी वेगळी सेपरेटली अप्लाय करण्याची गरज नाहीये, अनलेस अँड अंटिल ते कुठे स्टक नाही झालेले. जर ते स्टक असतील तर त्यांना अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी ऍप्लिकेबल आहे. आणि जर काही जण असे विचार करत असतील की क्विक फिक्स आणि चेंजिंग आहे, म्हणजे आपण यूज केलं आणि लगेच आपल्याला रिझल्ट मिळायला स्टार्ट होतील, तर असं पण नाहीये. अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी लगेच तुम्हाला रिझल्ट नाही देणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी खूप सारी मेहनत, एफर्ट्स घ्यावेच लागणार आहेत. आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट, की ज्यांना स्वतःबद्दलच खात्री नाहीये की आपण या आयुष्यामध्ये आपण हे अचीव्ह करू शकतो, कारण त्याच्यासाठी खूप सारी वेगळी पुस्तकं आहेत जिथे आपण स्वतःवरती बिलीफ क्रिएट करू शकतो. इथे ही स्टेज जी आहे ना, जी आपल्याला ऑलरेडी बिलीव आहे की मी हे अचीव्ह करू शकतो, आणि मग कसं अचीव्ह करू ह्याच्या पुढचा पाथ आपण इथे चेक करतोय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हेच म्हणायचं आहे की अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी मध्ये की मला माहितीये मी अचीव्ह करू शकते, आणि मग आता कसं करू ह्याने आपण पुढे जाणार आहोत. सो सर तुम्हाला काय याच्यामध्ये ऍड करायचंय? अमेझिंग. ओके. कसं आहे माहितीये, मला वाटतं ऑनलाईन स्वराज्याच्या आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये ना ऍटलीस्ट आपण ही क्लॅरिटी सगळ्यांना देतोच रेग्युलरली नो स्वाती, की त्यांना नक्की करायचंय काय, पोचायचंय कुठे, गोल सेटिंग आपण व्यवस्थित करून घेतो आणि मग तिकडनं तो बिलीफ त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आपण नेहमी म्हणतो बिलीफ 3 गोष्टीत येतो. एक तुमच्या वातावरणात, दुसरं तुमच्या अनुभवात आणि तिसरं तुमच्या डिटेल्ड प्लॅनिंग मधनं. ओके. सो ऑनलाईन स्वराज्याच्या माध्यमातून आपण वातावरण देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आणि तुमचे आतापर्यंतचे जे काही अनुभव आहेत ते तुम्ही योग्य दिशेत चाललायत की नाहीत ते दाखवायला देखील मदत करतात. आणि आय एम शुअर तिसरा पार्ट जो आहे त्या डिटेल्ड प्लॅनिंगचा आणि त्या मार्गावर चिकटून राहण्याचा, तो आजच्या तुझ्या डिस्कशन मधनं या सगळ्यांसाठी येईल असं मला वाटतं. मी जस्ट काही कमेंट्स घेतो आणि मग आपण कंटिन्यू करू. ओके. सो विद्या आणि वैवी आलेले आहेत. ओके. सो ग्रेट गोईंग स्वाती, सुपर एक्सप्लेनिंग ऑन गोल्स, सुपर. ओके. अगं बरोबर सांगितलंय. ओके. व्हेरी नाईस. खूप सविस्तर संपूर्ण माहिती. व्हेरी नाईस. नाईस इन्फॉर्मेशन. एक्सिलेंट. ग्रेट एक्सप्लेनेशन मॅम. फॅब्युलस. ओके. सो यू आर गेटिंग ग्रेट कमेंट्स. लेट्स कंटिन्यू. थँक्यू. सो 4 कंपोनंट्स ऑफ द अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी. याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचे 4 कंपोनंट्स बघायचे आहेत. फर्स्ट म्हणजे स्टार्ट, म्हणजे कशी स्टार्ट करायची आपण. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी येतात. आपल्याकडे राईट मोटिवेशन आहे की नाही, आपण राईट पाथवरती आहोत की नाही, की आपण या जर्नीमध्ये पुढे कसं जायचं. तर आपण त्या सर्व पॉइंट्सला आपण स्टार्टमध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर फोकस, म्हणजे आपल्याला हा सगळ्यात मेन पार्ट आहे या पुस्तकाचा, की आपल्याला आता त्या स्ट्रॅटेजीवर फोकस कसं करायचंय, त्या एका वन पाथवरती आपण कसं राहणार आहोत. त्याच्यानंतर गेट फॅसिनेटेड. गेट फॅसिनेटेड म्हणजे मोहित व्हा. तुम्हाला तुमच्या गोल सोबत प्रेमात पडायचंय, की आपण आपलं स्वतःचं गोल आपल्याला स्वतःला आधी सेल झालं पाहिजे आणि आपल्याला रिअलाइज झालं की दिस इज समथिंग मला माझ्या आयुष्यामध्ये करायचंय. मग आपल्याला त्याच्यासाठी फॅसिनेट होण्याची जास्त गरज आहे. आणि फोर्थ वन इज स्टिक टू इट, म्हणजे आपल्याला ते जे काही आपण स्ट्रॅटेजी आपण घेतलेली आहे आपल्या आयुष्यामध्ये ना, त्या स्ट्रॅटेजीला आपल्याला चिकटून राहण्याची आणि त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची खूप जास्त गरज आहे. सो हे 4 पॉइंट्स आपण आज बघणार आहोत. सुपर. सर पुढे जाऊया. एक एक्झाम्पल सांगते की आपल्याकडे एक जार आहे आणि सपोज तुम्हाला दगड दिलेत मोठे मोठे असे, आणि त्याच्यानंतर पेबल्स आहेत तुमच्याकडे आणि रेती आहे तुमच्याकडे.
आता जर मी तुम्हाला सांगितलं की या जारमध्ये तुम्हाला हे सर्व बरोबर मावलं पाहिजे, या जारमध्ये मावलं पाहिजे, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय टाकाल? तर सपोज तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जर रेती टाकली त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जर पेबल्स टाकले आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ते मोठमोठे दगड टाकायला गेलात, तर ते जार मध्ये ते तिन्ही गोष्टी मावणार नाहीत. ह्याचं कारण असं आहे, आपण पुढच्या स्लाइडवरती बघूया. याचं कारण असं आहे की रेतीने सगळी जागा सगळ्यात आधी ऑक्युपाय करून टाकली, त्याच्यानंतर उरले सुरले पेबल्सने जागा पकडली आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे मोठमोठे इम्पॉर्टंट जे गोल्स आहेत ते गोल्स टाकले. नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया सर, आपण तिथे जास्त एक्सप्लेन करते. ओके, सो मला इथे सांगायचे जे मोठमोठे दगड होते ना, ते आपल्या आयुष्यातले सगळ्यात मोठे प्रायमरी गोल्स आहेत आणि ते गोल्स सगळ्यात आधी जर जारमध्ये गेले ना, तर त्याच्यानंतर तुम्हाला छोटे छोटे पेबल्सला म्हणजे इतर गोष्टी आपले जे सेकंडरी गोल्स आहेत त्यांना जागा राहणार आणि त्याच्यानंतर जी रेती आपण टाकणार आहोत ना, ती रेती म्हणजे काय की अशा गोष्टी आपल्या आयुष्यामधल्या ज्या झाल्या काय किंवा नाही झाल्या काय आपल्याला तेवढा इफेक्ट आपल्या लाईफवर होणार नाही, पण ते प्रायमरी गोल्स जे आपल्या आयुष्यामधले आहेत ना, ते सगळ्यात आधी झालेच पाहिजेत, कारण ते म्हणजे आपलं लाईफ असं आपण म्हणू शकतो. सर तुम्ही काय म्हणाल्यावर? येस, स्वाती कसं आहे ना, हे एक्झाम्पल मला वाटतं कित्येक वर्ष मी शिकवतोय आणि तू अगदी सुंदर सांगितलंस, पण त्याला थोडंसं ना मी ऍड करतो त्याच्यामध्ये की हा जो जार आहे ना, तो तुमचा 24 तासाचा दिवस किंवा 168 तासाचा आठवडा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये रेती म्हणजे ज्या गोष्टींना महत्व नाही त्या जर तुम्ही आधी ठेवल्यात आणि त्याच्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टी आणखीन थोड्या त्याच्यामध्ये ऍड केल्यात, तर महत्वाच्या गोष्टींना जागाच मिळत नाही. आणि मी गमतीने नेहमी म्हणतो की जो माणूस म्हणतो ना की वेळ मिळाला तर व्यायाम करीन, वेळ मिळाला तर पुस्तक वाचीन, वेळ मिळाला तर मेडिटेशन करीन, वेळ मिळाला तर माझ्या स्किल्सवर मी काम करीन, अशा लोकांना कधीच वेळ मिळत नाही. त्यामुळे तुमचे जे महत्वाचे ध्येय आहेत, ओके, ते तुमच्याकडे सकाळी उठल्यापासून, समजा तुम्ही 5 वाजता उठताय तर 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 असं करून तुमच्या दिवसाच्या चार्ट रेडी पाहिजे आणि तिकडे महत्वाची गोष्टींची जागा फिक्स केली पाहिजे. आणि एकदा तुम्ही ते फिक्स केलं ना की बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक स्वतःला ऍडजस्ट करायला शिकतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही नाही म्हणायला शिकता आणि मग ते पेबल्स आहेत ना ते ऑटोमॅटिकली ऍडजस्ट व्हायला लागतात. लेट्स गो बॅक टू द प्रेझेंटेशन. बरोबर सर. येस, सो आता एक एक्झाम्पल घेऊया. सपोज की माझं प्रायमरी गोल आहे माझं ड्रीम हाऊस मला बनवायचं आहे. माझं सेकंडरी गोल सपोज आहे मला गिटार शिकायचे आणि माझं टर्शरी गोल आहे सपोज मला एखादी फॉरेन लँग्वेज शिकायची. आता जेव्हा आपण आपल्या प्रायमरी गोलवरती काम करायला स्टार्ट करतो ना, त्यावेळेस कदाचित आपल्याला आपलं सेकंडरी आणि टर्शरी गोल सुद्धा गिव्हअप करावं लागेल. आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा सॅक्रिफाईस करायला लागेल, कारण माझं जे प्रायमरी गोल आहे मला घर बनवायचंय, त्याच्यामध्ये ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एफर्ट्स पण आहेत, आपल्याला पैसा पण द्यावा लागणार आहे. त्यामुळे इतर गोष्टींना सॅक्रिफाईस करण्याची तयारी आपल्याकडे असली पाहिजे जेव्हा पण आपण आपला प्रायमरी गोल सिलेक्ट करतोय. सर नेक्स्ट स्लाइड वर. ओके, आता आपण आपल्या पुस्तकाला स्टार्ट करतो की जर एखादं ध्येय निवडतोय ना आपण, तर त्या ध्येयावरती आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित झालं पाहिजे. म्हणजे म्हणतात ना की सुरुवातीला जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात पडते ना, तेव्हा तिला ती समोरचीच व्यक्ती कायमस्वरूपी आठवत असते. तसं आपल्याला आपल्या गोलमध्ये, आपल्या ध्येयामध्ये आपल्याला प्रेमामध्ये पडायचं आणि आपल्याला संपूर्ण लक्ष त्या ध्येयावरतीच केंद्रित करायचं. आपल्याला उठता बसता आपलं ध्येय दिसलं पाहिजे. आणि जेव्हा आपली जास्तीत जास्त ध्येय आपण घेतो ना आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा जास्तीत जास्त त्यांना वेळ द्यावा लागेल. प्रत्येक ध्येयाला वेगळा वेळ द्यावा लागतो आणि त्याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ खर्ची होत असतो. त्यामुळे ऑथरचं असं म्हणणं आहे की इथे तुम्ही जास्तीत जास्त जेवढे कमीत कमी गोल असतील ना, तेवढं जास्तीत जास्त तुम्ही फोकस करू शकता. आणि मग जसं मी म्हटलं की सॅक्रिफाईस इज नेसेसरी. आपल्याला काही लेस इम्पॉर्टंट गोल्स वरती सॅक्रिफाईस करावंच लागणार आहे. आणि हाऊ टू सेट द राईट गोल ऑर गोल्स, म्हणजे आपल्याला कसं समजायचं की माझं राईट गोल कोणतं आहे. असं गोल सिलेक्ट करायचंय ज्याच्यामध्ये आपलं आयुष्य ट्रान्सफॉर्म होणार. आपण स्वतःला इतक्या वर्षापासून ओळखतोय, असं काय आहे की ज्याच्यामुळे माझं आयुष्य ट्रान्सफॉर्म होणार आहे, एका वेगळ्या लेवलला एक नवीन ह्युमन बिईंग म्हणून मी जन्माला येणार आहे आणि त्यातून जगाला काय मदत होणार आहे.
हे आपल्याला आपलं राईट गोल सिलेक्ट करताना आपल्याला रिअलाइज होणार आहे. येस सर, तुम्ही म्हणा काही. ऍब्सोल्युटली. मला वाटतं ऑनलाईन स्वराज्य कम्युनिटीमध्ये आपण नेहमी बोलतो की दुसऱ्यांच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्म करायचंय तर आपल्याला खूप चांगला कॉन्टेंट द्यायला लागेल आणि त्याचा प्रयत्न आपण रेग्युलर करत राहतो. मग ती बुक सिरीज असेल, आपले सुपरस्टार फ्रायडेज असतील, वेगवेगळे आपले डिस्कशन्स असतील, ते आपण करत राहतो. आणि तुला माहिती आपल्या कम्युनिटीमध्ये आपण नेहमी म्हणतो की 2021 मध्ये आपलं सगळ्यात महत्वाचं टार्गेट आहे की आपल्याला 52 ब्लॉग लिहायचे आहेत, 52 व्हिडिओ करायचे आहेत, 52 पॉडकास्ट करायचे आहेत आणि 52 वेळा फेसबुक लाईव्ह जायचंय, आता जसं आपण चाललोय तसं. आणि त्यातनं आपण एवढी प्रचंड व्हॅल्यू क्रिएट करणार आहोत ना की डेफिनेटली आपलं आयुष्य तर ट्रान्सफॉर्म होणारच आहे, आपली इमेज ट्रान्सफॉर्म होणार आहे, आपल्या क्षेत्रात आपण एक्सपर्ट म्हणून ओळखले जाणार आहोत आणि मग त्यातनं ना आपली बरीचशी बाकीची ध्येय ऑटोमॅटिकली पूर्ण व्हायला लागतील. त्यामुळे हे खूप महत्वाचा पॉईंट तू सांगितलास. मी फक्त काही कमेंट घेतो आणि मग आपण पुढे जाऊया. ओके, येस, अमेझिंग, सुपर, doing really well, absolutely, खूप छान, very nice, super. Okay, so let's go back to presentation. Yes. ओके, तर आता आपल्याकडे 3 टेक्निक्स आहेत टू हॅव मोर क्लॅरिटी अबाउट विच गोल टू परस्यू. सपोज आपण कन्फ्यूज आहोत की आपल्याला नाही कळत आहे की कोणतं ध्येय नक्की माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे, माझं प्रायमरी गोल कोणतं असलं पाहिजे. तर इथे ऑथरने खूप छान, मार्टिन मीडोजने खूप छान पद्धतीने सांगितलंय की एक कॉइन घ्या, त्याच्यावरती तुमचे दोन्ही हेड आणि टेल वरती तुमचे दोन्ही ध्येय ठरवा की हे माझं एक आहे इम्पॉर्टंट आणि ते सेकंड हे आहे. आणि जेव्हा तुम्ही कॉइन फ्लिप करणार ना, द मुमेंट कॉइन फ्लिप करणार ना, तुम्हाला तिथेच रिअलाइज होईल की अरे हे पडायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला तिथे पडायला पाहिजे असं आतमध्ये वाटायला लागतं ना, दिस इज समथिंग की ते तुमचं प्रायमरी गोल आहे असं समजू शकतो आपण. म्हणजे ही 100% परफेक्ट स्ट्रॅटेजी नाही म्हणू शकत, पण आपला म्हणतो ना आतला आवाज काय आहे की आपल्याला काय आतून आवाज देते, तर ते आपल्याला कॉइन पडताना असं वाटायला लागतं की हे पडलं पाहिजे. सो दिस इज व्हॉट एक टेक्निक त्यांनी सांगितली आहे. सेकंड वन इज थिंक अबाउट द मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यूज. आपली स्वतःची काय मोस्ट इम्पॉर्टंट व्हॅल्यू आहे ती ओळखायला शिका. हे मी मागे हायेस्ट व्हॅल्यू ऑफ अवर सेल्फ कशी शोधायची हे मी दिवाळीच्या पार्टमध्ये ऑनलाईन स्वराज्यामध्ये सांगितलं होतं. सो कोणाला जास्त डिटेल बघायचं असेल तर दिवाळी पहाटचा ऑनलाईन स्वराज्याचा व्हिडिओ बघू शकता. तर आपली स्वतःची व्हॅल्यू ओळखा की आपण स्वतः कोण आहोत आणि कशा पद्धतीने आपण आपले गोल्स चॉईस करू शकतो. आणि थर्ड वन आहे यू हॅव अनयुज्युअल पेशन्स फॉर इट. म्हणजे काय तर जर आपण पहिल्या काही अनुभवावरून ते ध्येय जर सोडून देतोय ना, तर याचा अर्थ ते आपलं काही प्रायमरी गोल नाहीये. पण जर सगळं जग म्हणतंय की हे तू नाही करू शकत आणि तरी पण आपण त्याला चिकटून राहिलो ना, याचा अर्थ दॅट इज समथिंग आपल्याला खरंच आपल्या आयुष्यामध्ये ते करायचंय. ऍब्सोल्युटली. सो स्वाती, अपार्ट फ्रॉम पेशन्स ना, याला आपण म्हणतो की तुम्हाला त्याच्यात पॅशन भरपूर हवं. आणि हाऊ डू वी डिफाईन पॅशन? की तुम्हाला भूक, तहान, पैसा, मान मर्यादा, कोण तुमच्याबद्दल चांगलं बोलतंय नाही बोलतंय आणि काहीच फरक पडत नाही, कारण ते 100% तुम्ही तुमच्यासाठीच करत असता. आणि आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये जेव्हा म्हणजे आपण क्लॅरिटी मधनं जातो तेव्हा युनिकॅबिलिटी, एकेगाई आणि टॉप 10 स्किल या सगळ्या माध्यमातून आपण फार जास्त क्लॅरिटी लोकांना ते गोल निवडण्यासाठी देतो. आणि एकदा ते ठरलं की रस्ते फार वेगळे होतात. फॉर एक्झाम्पल माया दणके मॅडमनी ती जेव्हा क्लॅरिटी आली तेव्हा त्यांनी ठरवलं की 2025 मध्ये ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्रातनं 100 स्टुडंट मला तयार करायचे आहेत. आणि जेव्हा ती जर्नी सुरू झाली, मी माया मॅडमचं ट्रान्सफॉर्मेशन ऑटोमॅटिकली बघितलंय. त्यामुळे तू जे सांगतेस ना ते अमेझिंग आहे, नो डाऊट अबाउट इट. येस, अमेझिंग, लेट्स गो अहेड. येस, आता आपल्याला हे ओळखायचं आहे की आपलं जे गोल आहे ते अम्बिशियस आहे और रिअलिस्टिक आहे. म्हणजे नुसतीच स्वप्न बघतोय आणि करत काहीच नाही आहोत की रिअलिस्टिकली हे ध्येय आपण खरंच पूर्ण करू शकतो. तर इथे आपल्याला बघायचं स्वतःची लाईन ऑफ क्रेडिबिलिटी. इथे एक एक्झाम्पल देईन. सपोज आपल्या देशाचे खूप मोठी व्यक्ती, मी नाव नाही घेणार कोणाचं, पण सपोज एखादी मोठी व्यक्ती म्हणते की मला उद्या एरोप्लेनसाठी स्वतःची कंपनी काढायची आहे
आपल्याला विश्वास बसेल की हा त्याची लाईन ऑफ क्रेडिबिलिटी आहे आणि तो करू शकतो. पण तेच आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी जर म्हटलं तर आपल्याला लगेच वाटतं अरे हा नाही करू शकत. तर आपली स्वतःची लाईन ऑफ क्रेडिबिलिटी जी आहे ना ती आपल्याला स्वतःला ओळखता यायला पाहिजे. जगाचं जाऊ दे पण आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे की हा दिस इज समथिंग की हे मी अचीव्ह करू शकतो. आणि जसं आपल्याला जास्तीत जास्त एक्सपिरियन्स प्रत्येक गोष्टीमधून येत जाणार ना तस तसं आपण त्या अम्बिशियस गोलला पण कन्वर्ट करू शकतो रिअलिस्टिक मध्ये. दिस इज वॉट मी म्हणेन. सर तुम्ही काय सांगा? ऍब्सोल्युटली. आपण ना जेव्हा आपल्या सेशनची सुरुवात करतो ना तेव्हा आपलं पहिलंच वाक्य आहे स्वाती, आपण म्हणतो की व्हॉट एव्हर अ ह्युमन माइंड कॅन कन्सीव्ह अँड बिलीव्ह इट कॅन अचीव्ह. म्हणजे जी कोणती गोष्ट तुमच्या डोक्यात येते आणि त्याच्यावर तुमचा विश्वास बसतो की हे तुम्ही करू शकता ना तेच तुम्ही साध्य करू शकता. बऱ्याच वेळेला ह्या गोष्टी डोक्यात येतात. जसं तू सांगितलं मी एरोप्लेनची कंपनी काढणार असं तोंडाने म्हणणारा माणूस आहे ना त्याच्या आतमधनच आवाज येतो तू एरोप्लेन सकाळी वेळेवर उठू पण नाही शकत तू तू काय एरोप्लेनची कंपनी काढणार. ओके, त्यामुळे तुमचा सबकॉन्शियस आहे ना तो तुम्हाला सगळ्यात व्हॅलिड फीडबॅक देत असतो आणि जगाला अशक्य दिसणाऱ्या गोष्टी पण ना शक्य आहेत हा तुमचं अंतर्मन सांगत असतो. पण त्यासाठी मेडिटेशन करून त्याचा आवाज ऐकायला शिकलं पाहिजे आणि मग तिकडनं आयुष्य डेफिनेटली बदलतात. येस ऍब्सोल्युटली. येस महेंद्र, डेफिनेटली. लेट्स गो अहेड. आता हाऊ टू फाइंड द राईट मोटिवेशन. तर मोटिवेशनचे काही प्रकार आपण समजून घेऊया की आपण जे एखादं ध्येय डिसाईड केलंय तर आपण एक्सट्रिन्सिक मोटिवेटेड आहोत की इंट्रिन्सिक मोटिवेटेड आहोत की प्रोजेसियल मोटिवेशन आहे आपल्याकडे. एक्सट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे आपण बाहेरच्या फॅक्टरवरती एक्सटर्नल फॅक्टर्सवरती आपण डिपेंड राहतो. म्हणजे आपल्याला कोणीतरी रिवॉर्ड देईल किंवा आपल्याला कोणीतरी अप्रिशिएट करेल किंवा आपल्याला कोणीतरी सॅलरी देईल आणि म्हणून आपण ते काम करतोय. म्हणजे कोणत्या तरी अपेक्षेने आपण जे काम करत असतो ना दॅट इज एक्सट्रिन्सिक मोटिवेशन. आणि अशा वेळेस जेव्हा सपोज कोणीतरी पनिश करणार असेल ना तरी पण आपण ते काम करतो आणि मग अशा वेळेस आपल्याला ते एक्सटर्नल फॅक्टर असतं. ते पनिशमेंटची भीती निघून गेली की ते मोटिवेशन निघून गेलं. अशा प्रकारचं ते मोटिवेशन आहे. इंट्रिन्सिक मोटिवेशन म्हणजे काय की आपल्या आतून विदिन यू आपल्याला काय सांगतंय की हे मला दिस इज समथिंग आय वॉन्टेड टू डू. तर ते आपलं इंट्रिन्सिक मोटिवेशन आहे. आपल्याला आतून ते आपल्याला आवाज देते आणि आपल्याला वाटते की दिस इज व्हॉट आय विल डू इन माय लाईफ. आणि प्रोजेसियल मोटिवेशन जे आहे ना ते मोटिवेशन म्हणजे काय माहितीये का की मला इतरांसाठी काहीतरी करायचंय. इट्स नॉट अबाउट मी, इट्स अबाउट अदर्स. मला दुसऱ्यांना काय द्यायचंय. जसं फॅमिलीसाठी आपण आपल्या मुलांसाठी बऱ्याच वेळा आपण अनकंडिशनली करत असतो, घरामध्ये कामं करत असतो. आपल्याला कधीच त्याबद्दल काही वाटत नाही कारण ते इंटरनली मोटिवेटेड आहे की आपल्याला दुसऱ्यांसाठी काहीतरी करायचंय. आपल्या फॅमिलीसाठी आपण करत असतो. त्यामध्ये आपल्याला आतूनच एक आवाज असतो की हा मला इतरांसाठी करायचंय. तर आपल्याला जेव्हा पण डिमोटिवेटेड व्हायला वाटेल ना की नाही की तर मग या तिघांचं कॉम्बिनेशन करायचं आणि ते युज करायचं आयुष्यामध्ये. दिस इज व्हॉट आय विल से. ऍब्सोल्युटली. स्वाती कसं आहे ना सुरुवातीला माणूस स्वतःवर प्रेम करायला शिकतो आणि तिकडनं स्वतःची ध्येय ठरवतो. मग तिकडनं कुटुंबासाठी काही ध्येय करायला लागतो. मग थोड्या वेळाने ना तो समाजावर प्रेम त्याचं बसायला लागतं आणि एकदा समाजातल्या घटकांवर प्रेम बसायला लागलं ना की तिकडनं त्याची सामाजिक ध्येय तयार होतात, जागतिक ध्येय तयार होतात आणि मग तिकडनं तू जे हे बोलतेस ना प्रो सोशल मोटिवेशन ते तिकडनं यायला सुरुवात होतं आणि ज्यांच्यामध्ये ते निर्माण झालंय ना त्यांनी जग बदललंय. लेट्स गो अहेड. ओके. आता वेन टू स्टार्ट म्हणजे बऱ्याच वेळा कसं होतं की बरेचसे पर्सनल डेव्हलपमेंटचे जे कोच आहेत ते आपल्याला सांगतात की नाव ओनली. पण इथे ऑथर म्हणतात आपल्याला की प्रत्येक वेळेस नाव ओनली हे काही ऑप्शन नाही असणार आहे. आपल्याला आपले काही आपण सर्कमस्टान्सेस मध्ये डील करतोय का, आपल्यावर काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का की त्या आपल्याला आधी सगळ्यात आधी पाहायच्या आहेत. त्याच्यानंतर कधी कधी असं होतं की आज आपण एकदम फुल चार्ज आहोत की मला हे स्टार्टच करायचंय आणि उद्या जेव्हा आपण उठतो ना सकाळी तेव्हा ती सगळी चार्जिंग बॅटरी उतरलेली असते. मग अशा वेळेस आपल्याला विचारायचं आहे हॅव आय स्लेप्ट ऑन इट. म्हणजे त्या ध्येयावर मी झोपलोय काय पूर्णपणे. तर ते खूप महत्वाचं. आणि तिसरं म्हणजे एम आय फाईन विथ द डार्क साइड ऑफ द वर्किंग ऑर अकम्प्लिशिंग दिस गोल. म्हणजे इवन इफ गो ऑन वेकेशन, मी जरी वेकेशनवर गेलो तरी पण मला या ध्येयाबद्दल विचार होणार आहे. असं नाही की 9 to 5 जॉब आहे आणि सुट्टी आहे म्हणजे सुट्टी आहे. तर दिस इज नॉट लाईक दॅट. आपल्याला ते ध्येय आपल्या उराशी बाळगून जगायचंय पुढचं आयुष्य.
सो दिस इज हाऊ वी कॅन फाइंड आउट. सर तुम्ही काही बोला. ऍब्सोल्युटली. मी ना बरेच वर्षापूर्वी बॉब प्रॉक्टरचं ना एक पुस्तक वाचत होतो स्वाती, आणि त्याच्यात तो असं सांगत होता, म्हणजे खूप सुंदर. म्हणजे आज हा विषय निघालाय, परत कधी निघेल माहिती नाही, म्हणून मी ना मुद्दामून मध्ये येऊन त्याच्याबद्दल बोलतोय. तो सकाळी ऑस्ट्रेलियाला होता, तिकडनं मलेशियाला गेला, तिकडनं तो घरी परत आल्यानंतर तो त्यांनी आपल्या मुलाकडे जाऊन आला. रात्री 2-1 वाजेपर्यंत त्यांनी प्रचंड काम केलं आणि खूप थकलेला, आणि तो झोपला. आणि म्हणतो 2 वाजता मी झोपलोय आणि मी 3:30 वाजता उठून ना लिहायला सुरुवात केली. त्यांनी जे एक ते पुस्तक लिहिलंय त्याच्याबद्दल तो सांगत होता. मी 3:30 वाजता लिहायला सुरुवात केली, कॉफीचा कप घेतला आणि सकाळी 8:30 पर्यंत मी लिहित होतो. आणि 8:30 पर्यंत ना ते पूर्ण बाहेर आलं. म्हणतो ना कागदावर ते उतरलं. आणि खूप सुंदर शब्द त्यांनी वापरला. तो म्हणतो की आय वॉज प्रेग्नंट विथ दॅट आयडिया. म्हणजे ती कन्सिव्ह झालेली, तिला 9 महिने मी एनर्जी देत होतो, जस्टेशन चाललेलं, आणि जेव्हा डिलिव्हरीचा टाइम झाला तेव्हा ती ऑटोमॅटिकली आली. ओके, सो जे तू म्हणते ना, यू हॅव टू स्लीप ओव्हर इट, दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. कधीच ना उगाच कुठली तरी तुम्ही ठरवलेली डेडलाईन आहे ना, तिच्या मागे हातपाय धरून ना आता झालंच पाहिजे हे करू नका. तुमच्या हातात फ्रस्ट्रेशनच येणार आहे. तुम्ही मे मध्ये उभे आहात, जून मध्ये उभे आहात, आणि तुम्ही म्हणताय की ऑक्टोबर मध्ये मला झाडावरनं तोडून पिकलेला हापूसचा आंबा खायचा आहे. नाही, हापूसचा आंबा पुढच्या वर्षी मार्च आणि एप्रिल मध्ये. तुम्ही आता डोकं आपटलात ना तरी तो आंबा तुम्हाला मिळणार नाहीये. ज्याचं जस्टेशन पूर्ण होतं ना ते आयुष्यात अस्तित्वात येतं, आणि हा खूप मोठा स्पिरिच्युअल कन्सेप्ट आहे, पण बऱ्याच लोकांना ते कळत नाही. आणि जे लोक अशा ध्येयाने प्रेरित असतात ना, तो तुझा तो तिसरा पॉइंट आहे, वेदर यू आर ऑन वेकेशन, व्हेरेवर यू आर, 24 तास त्याच्यावर काम चालू असतं, आणि जेव्हा ते माइंड मध्ये स्पष्ट होतं तेव्हा ऍक्शन आपोआप चालू होतं. लेट्स गो बॅक. Yes, sir. Now, 3 steps to get started. आपल्याला कसं स्टार्ट करायचंय, तर शुड यू हॅव अ डिफरंट स्टार्टिंग पॉइंट. म्हणजे ब्रेक युअर गोल डाऊन इन टू स्मॉल स्टेप्स, इन टेक इट फ्रॉम देअर. म्हणजे आपल्याला ब्रेकडाऊन करायचं त्या स्टेप्सला. जसं आपल्याला 5 वर्षात कुठे पोहोचायचं हे जर आपण डिसाईड केलं, तर आपल्याला 3 वर्षात कुठे पोहोचायचं, आपल्याला 2 वर्षात कुठे पोहोचायचं, आपल्याला 1 महिन्यात कुठे पोहोचायचं, आणि त्यासाठी मी आज काय करू की जेणेकरून माझं एक स्टेप तरी आयुष्यामध्ये मूव्ह होईल त्या टुवर्ड्स दॅट गोल. तर हे आपल्याला स्वतःला स्टार्ट करताना विचारायचंय स्वतःला. देन स्ट्रिप इट डाऊन. म्हणजे पॅरालिसिस फ्रॉम अनालिसिस. बऱ्याचदा कसं होतं माहितीये की आपण नुसते अनालिसिसच करत राहतो की अरे हे असं ते तसं, आणि मग स्टार्टच होत नाही कुठेच. मग जास्त अनालिसिस पण योग्य नाहीये. अनालिसिस करायचंय, पण ते कुठेतरी ऍक्शन मध्ये पण आलं पाहिजे. अनलेस अँड अंटिल ते ऍक्शन मध्ये येत नाही, आपल्याला नाही माहिती ते आपण बरोबर ट्रॅकवर चाललोय की नाही चाललोय. आणि गेट सपोर्ट. म्हणजे वन ऑफ द मोस्ट कॉमन रिझन वाय पीपल डोंट गेट स्टार्टेड, कारण त्यांना कुठे प्रेशरच नाहीये, कोणी त्यांना विचारतच नाहीये. त्यांनी त्यांची स्वप्न ठरवली आहेत आणि ते त्यांच्या आयुष्यामध्ये जगतायत, पण त्यांना कोणी प्रेशराईज करायला नाहीये, कोणी विचारायला नाहीये. त्यामुळे स्वप्न अचीव केली काय किंवा नाही केली काय त्यांना फरकच पडत नाही. अशा म्हणजे थोडंसं प्रेशर पण असणं गरजेचं आहे. दिस इज वॉट. म्हणजे एक उदाहरण सांगेन की 2 जण असतात. एक जणाला डच लँग्वेज शिकायची असते आणि एकाला लँग्वेज शिकायची असते स्पॅनिश. डच लँग्वेज जे शिकत असतो ना, तो स्वतः ऑनलाईन कोर्स व्हिडिओ वगैरे बघायला स्टार्ट करतो, आणि दोघांनी पण एकेका स्ट्रॅटेजीला पकडलेलं असतं. 2 जण शिकत असतात, पण डच लँग्वेजवाला स्वतः शिकत असतो, आणि जो स्पॅनिश लँग्वेजवाला शिकत असतो ना, तो काय करत असतो, तो एकतर टीचर त्याने हायर केलेला असतो, तो टीचरकडून शिकून घेत असतो, आणि तो टीचर सुद्धा स्पॅनिशमध्ये राहणार, म्हणजे स्पेनमध्ये राहणारा व्यक्ती असतो, आणि तो त्याला शिकवत असतो. तो तिथे स्पेन मधले फ्रेंड्स बनवतो आणि त्यांच्यासोबत तो बोलायला स्टार्ट करतो. जेव्हा तो स्पेनमध्ये जातो ना, त्याला खूप इझी पडतं स्पेनमध्ये त्या लोकांशी बोलायला वगैरे. पण हा जेव्हा नेदरलँडमध्ये जातो ना, ह्याला बोलताच येत नाही, ह्याला समजतच नाही, आणि ह्याने जेवढं एक्सपेक्ट केलं होतं ना तेवढी सोपी भाषा त्याला वाटतच नाही. का? कारण त्याला काही प्रेशरच नव्हतं शिकण्यासाठी. मग ते त्याला हवं तसं तशा मार्गाने तो शिकत गेला, आणि त्याचे रिझल्ट जे मिळायला पाहिजे होते ते त्याला नाही मिळाले. ऍब्सोल्युटली. म्हणून ना आपल्याकडे आपण अकाउंटेबिलिटी पार्टनरवर खूप फोर्स करतो. ओके, मी ना ट्रेनिंग मध्ये जनरली ना स्वाती अनाऊन्स करतो की कोणाला येत्या 3 महिन्यामध्ये 4 किलो वजन कमी करायचंय. जे लोक हात वरती करतात ना
इन्व्हेरेबली ना ते लोकच ऍक्शन घेतात, कारण त्यांना माहिती आहे की समजा आता मी फेब्रुवारीमध्ये विचारतोय तर 1 मे पर्यंत त्यांना कोणी विचारायला येणार नाही, पण 1 मे नंतर ना त्या रूम मधल्या 4-5 जणांचे तरी फोन येऊन त्यांना विचारणार, अरे काही झालं का. ते जे सोशल प्रेशर असतं ना त्याच्यामुळे लोक ऍक्शन घेतात, आणि त्यामुळे ना तुमची ध्येय अनाऊन्स करणं, कोणतरी माणूस जो तुम्हाला सातत्याने प्रश्न विचारणं तुमच्या बरोबर असणं हे खूप महत्वाचं आहे, आणि तीच एक सिस्टीम आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. लेट्स गो अहेड. आता हाऊ टू ट्रान्सफॉर्म गोल्स ऑन पेपर इंटू रिअल वर्ल्ड ऍक्शन. म्हणजे पेपरवर तर लिहिले आपण गोल्स, आता ते रिअल वर्ल्ड मध्ये कसे आणायचे. तर ह्याच्यामध्ये सगळ्यात छान ऑथरने असं सांगितलंय की तो जेव्हा रॉक क्लाइम्बिंग करतो ना तेव्हा तो वरती पण नाही बघत आणि खाली पण नाही बघत. म्हणजे त्याला ऍक्च्युली मध्ये हाईटची भीती वाटते, पण तो काय करतो, त्याला कुठे हात अडकवायचा, त्याला कुठे पाय अडकवायचा आणि त्याला कुठपर्यंत त्याला ग्रीप घ्यायची ह्याचाच विचार करतो आणि त्याच्यानंतर पुढच्या स्टेपचा विचार करतो. म्हणजे काय, एका पर्टिक्युलर झोन मध्ये तो विचार करत असतो. त्याने म्हटलं असं, आय अवॉइड लुकिंग डाऊन और लुकिंग ऑल द वे अप. म्हणजे तो खूप जास्त वर पण नाही बघत आणि खूप जास्त खाली पण नाही बघत आहे. सो इथे असं म्हणायचंय की हाऊ डू यू ब्रेक आउट दिस विसियस सायकल. आपलं जे विसियस सायकल चालू असतं की आपल्याला रिअल ऍक्शन्स मध्ये कसं यायचं. तर प्रायमरी रिझन वाय पीपल कॅन एस्केप इज बिकॉज ड्रीमिंग बिग गोल्स फील्स गुड. आपल्याला खूप छान वाटतं जेव्हा आपण खूप मोठे ड्रीम्स बघतो, पण ते जेव्हा ऍक्च्युली वर्किंग करायला जातो ना तेव्हा ओव्हरवेल्मिंग वाटतात की नाही रे बाबा मला नाही जमणार. म्हणजे आपण ठरवतो सकाळी 5 वाजता उठायचंय, पण जेव्हा ऍक्च्युली 5 वाजता उठायला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये आजचा दिवस झोपूया उद्या उठूया असं यायला लागतं. सो इट्स अबाउट व्हॉट यू डू टुडे राईट हिअर राईट नाव. त्याच्यावरती आपल्या आयुष्यावरती डिपेंड आहे की आपण कसे ट्रान्सफॉर्म होणार आहोत. आणि बेस्ट वे टू हँडल दिस प्रॉब्लेम इज टू फोकस ऑन टायनी स्टेप्स अँड टायनी विन्स डेली अँड वीकली बेसिस. म्हणजे आपल्याला छोटे छोटे गोल्स घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे गोल्स वरती अचीव्ह करायचे. जसं सर म्हणतात आपल्याला आठवड्याला एकतरी पॉडकास्ट, एकतरी व्हिडिओ आणि एकतरी ब्लॉग बनवायचा आहे. तर तेव्हा आपल्याला कुठेतरी जाऊन पुढच्या वर्षापर्यंत ते रिझल्ट दिसायला स्टार्ट होतील. एक्झॅक्टली. लेट मी गिव्ह यू अ वंडरफुल सेंटेन्स ना फॉर दिस टू. एक तर तू जे बोललीस ना ते अगदी फार सोप्या शब्दात, म्हणजे फार जास्त भविष्याचा विचार करू नका, भूतकाळात काही चुका करून ठेवल्यात त्याचा अजिबात विचार करू नका, आजचा विचार करणं, कारण तोच तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि दुसरं अगेन ना, मी बॉब प्रॉक्टरचं किंवा इकडनंच ब्रायन ट्रेसीकडनंच ऐकलेलं हे वाक्य आहे. तो म्हणतो, विथ यार्ड इट इज ऑलवेज हार्ड, बट विथ इंच इट इज ऑलवेज अ सिंच. खूप मोठं विचार केलात ना की त्याचं प्रेशर येतं, पण छोटं 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 किती छोटं तोडू शकता. ओके, तुम्ही दिवसभराचं तोडू शकता का, 8 तासात करण्याचं तोडू शकता का, त्यातलं तुम्ही 1 तासाचं तोडू शकता का, 45 मिनिटच्या फोकस अवर मध्ये काय करायचं हे तुम्ही स्पेसिफिकली क्लिअर विचार करू शकता का. आणि मग अख्ख्या जगाला विसरून त्या 45 मिनिटात फक्त त्या ध्येयाच्या मागे तुम्ही लागू शकता का. दॅट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपण जेव्हा पण स्वाती पिकनिकला जायचं असतं ना 15 दिवस, जनरली हल्ली कोण जात नाही तेवढं, पण 15 दिवस पिकनिकला जायचं असतं आणि माहिती असतं की आता जे काय ते संपवून जायचंय. शेवटच्या 3 दिवसातली ऑफिस मधली लोकांची प्रोडक्टिव्हिटी हायएस्ट असते, कारण पुढे 15 दिवस ते नसतात, त्यांना माहिती आहे. आणि जर पूर्ण नाही झालं तर पिकनिकवर 50 फोन ऑफिसमधनं येणार आहेत, हे त्यांना फार क्लिअरली माहिती आहे. त्यामुळे ते पूर्ण वर्तमानात राहून सगळ्या गोष्टी, सगळ्यांचे हातापाया पडून त्यांच्या बेस्ट स्किल वापरून सगळ्या गोष्टी करून घेऊन जातात, कारण त्यांना माहिती असतं पुढचे 15 दिवस जर मजा करायचे तर आता हे करायचंय. आणि मग ते होतच. त्यामुळे ना ते वर्तमानात जगून छोट्या छोट्या गोष्टींवर फोकस करायला शिकणं खूप महत्वाचं आहे. बॅक टू यू. येस सर. ओके, नाऊ आपण जेव्हा गोल्स अचीव्ह करतो ना तेव्हा आपल्याला काही डाऊट्स येतात, काही फिअर वाटते, भीती वाटते. आणि मग अशा वेळेस काय करायचं, हाऊ टू बॅलन्स सेव्हरल गोल्स ऍट वन्स. तर ऍक्च्युली आयडियली बघायला गेलं ना तर खूप सारे ध्येय एकाच वेळेस नाही अचीव्ह करू शकत आपण. तर आपल्याला फोकस होण्याची गरज आहे. पण हे झालं आयडियल वर्ल्ड. पण जेव्हा आपण म्हणतो ऍक्च्युली मध्ये आपल्याला रिलेशनशिप पण आपले सांभाळायचे आहेत, आपल्याला हेल्थ पण सांभाळायची आहे, मग अशा वेळेस आपण काय करू शकतो की आपल्या गोल्स सोबत आपण कुठे त्यांना कॉमन प्लॅटफॉर्मवर आणू शकतो का. की जसं फॉर एक्झाम्पल मला वजन पण कमी करायचंय आणि मला माझ्या मुलांसोबत पण वेळ स्पेंड करायचंय. मग मी माझ्या मुलांना घेऊन ग्राउंडवरती जाऊ शकते का, मी पळू शकते का त्यांना घेऊन. सो क्या इट्स बात. लाईक की
म्हणजे गोलला कंबाईन करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो अशा वेळेस, की जिथे आपल्याकडे थोडेसे लिमिटेशन्स आहेत, आपल्याला काही रिस्पॉन्सिबिलिटीज कंप्लीट करायच्याच आहेत. आणि इथे काही डाऊट्स आणि फिअर्स असे आहेत, की आय एम अफ्रेड ऑफ फेल्युअर. म्हणजे लोक ऍक्शन घेण्याच्या आधीच घाबरून राहतात, की अरे मला जमेल की नाही. मग अशा वेळेस लहान मुलांना बघायचं, लहान मुलं कशी असतात माहितीये, ते तोडतात, मोडतात, फोडतात, परत बनवतात. म्हणजे त्यांना काही भीती नसते फेल्युअरची, की अरे बापरे मी फेल झालो. पण आपल्याकडे कॅपॅबिलिटीज असून सुद्धा आपण फेल्युअरला एवढे घाबरतो, की आपण ऍक्शन्सच घेत नाही अशा वेळेस. आणि तिसरं म्हणजे आय एम अफ्रेड ऑफ सक्सेस. म्हणजे त्याला पण लोक घाबरतात, की मी जेव्हा सक्सेसफुल होणार ना, तेव्हा मी या वातावरणात नसणार आहे, मी काहीतरी वेगळ्या वातावरणात वेगळ्या लोकांसोबत असणार आहे. मग अशा वेळेस मी कम्फर्टेबल आहे का? म्हणजे त्या कम्फर्ट झोन मधून पण लोक बाहेर पडायला तयार नसतात. मग अशा वेळेस ही भीती वाटणं, हे डाऊट्स येणं योग्य आहे का? तर ते ते वाटणं योग्य आहे, पण त्याच्यासाठी ऍक्शन्स न घेणं हे चुकीचं आहे. म्हणजे आपल्याला ऍक्शन्स घ्यायचे आहेत, कारण डाऊट्स, भीती प्रत्येकाला वाटते, कोणाला नाही वाटत. पण अशा वेळेस थांबून राहणारे जे असतात ना, ते थांबूनच राहतात, आणि जे ऍक्शन्स घेतात ना, ते पुढे जातात. सुपर. येस. सो आता सेकंड स्टेपवर आपण पोहोचतोय, की सेकंड स्टेप ही मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप आहे, दॅट इज द फोकस. आणि त्याच्यामध्ये आयडिया अशी आहे, की सेकंड स्टेप इज चूज अँड स्टे ऑन वन पाथ अंटिल यू रीच द डेस्टिनेशन. आपल्याला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं, तर आपल्याला फोकस असणं खूप जास्त गरजेचं आहे. मग अशा वेळेस आपण कसं शोधायचं, की आपण राईट पाथ फॉलो करतोय की नाही. तर आपल्याला आपला होमवर्क करायचा आहे. आपला होमवर्क म्हणजे काय, की आपल्याला स्ट्रॅटेजीज फाइंड आउट करायच्या आहेत, की मला या पोझिशनवरून तिथपर्यंत पोहोचायचंय, तर मी कोणत्या कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरू शकतो. दॅट इज अवर होमवर्क. त्यामध्ये मग एलिमिनेट करायचंय, की मला कोणती स्ट्रॅटेजी माझ्यासाठी सुटेबल नाही, इवन इफ ती दुसऱ्यांसाठी सूट होत असेल, पण मला ती सूट होत नाही, अशा कोणत्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या फाइंड आउट करायच्या, आणि इतर ज्या आहेत त्या बाजूला काढणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पुन्हा रिसर्च करणं, की ज्या कोणत्या स्ट्रॅटेजीज मी चूज केल्यात ना, त्यांच्यावरती पुन्हा रिसर्च करणं आपल्याला जास्तीत जास्त गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पिक वन स्ट्रॅटेजी, म्हणजे एक स्ट्रॅटेजी आपल्याला यूज करायची. जसं ऑथर एक्झाम्पल देतात, की वजन कमी करायचं, तर वजन कमी करायचंय, प्रत्येकाला वेगवेगळं सूट होतं, आणि मग त्याच्या वेळेस कोणाला काय सूट होतं हे आपल्या स्वतःला माहिती असतं. त्याच्यामुळे आपल्याला आपली स्ट्रॅटेजी पिक करणं जास्तीत जास्त महत्वाचं आहे. आणि मग जेव्हा ती स्ट्रॅटेजी आपण पिक करणार ना, त्याच्यानंतर ती काही महिने तरी चालली पाहिजे, तेव्हाच आपल्याला कळेल, की ही स्ट्रॅटेजी माझ्यावर वर्क होते की नाही वर्क होते. ऍब्सोल्युटली. सर, नेक्स्ट सर. येस, मी फक्त 2 सेकंद इकडे बोलतो. स्वाती, सॉरी. एका इन्शुरन्स कंपनीमध्ये ना क्लेम सेटलमेंटसाठी 21 दिवस लागायचे, आणि त्यांना ना 7 दिवसावर ते घेऊन यायचं होतं. आणि खूप ब्रेनस्टॉर्मिंग झालं, काय झालं हे झालं, आणि नंतर ना सगळ्यांनी येऊन कॉमन को क्रिएट केलं आणि फायनलाइज केलं आणि काम करायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा ना मॅनेजर खूप सुंदर वाक्य म्हणतो. तो म्हणतो, आय डोंट नो वेदर दिस इज द बेस्ट स्ट्रॅटेजी, बट द ओनली थिंग आय नो दॅट इट वॉज आवर स्ट्रॅटेजी. आणि ही आमची स्ट्रॅटेजी होती, त्यामुळे आम्हाला माहिती आहे की हिला सत्यात उतरवायला आम्ही जीवाचं रान करू. आणि त्यामुळे तुमचं अंतर्मन जेव्हा तुम्हाला सांगतं ना की हे बरोबर आहे, मग त्याला ना बाकीच्या निगेटिव्ह गोष्टी किंवा इम्पॉसिबिलिटीज दिसणंच बंद होतं, आणि मग तो फुल फोर्स लावून ना तिला साध्य करायला तुम्हाला मदत करतो. तो खूप महत्वाचा पॉईंट तू सांगितलास. ओके, कंटिन्यू. नेक्स्ट सर. आता हाऊ टू ओव्हरकम द टेम्पटेशन टू डेव्हिएट फ्रॉम युअर पाथ. म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला असं टेम्पटेशन होतं, की आता सोडून देऊ का, हे सोडून देऊ का. तर अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस लाईफ इज इट ऑलवेज एक्साइटिंग. प्रत्येक वेळेस आपण एक्साइटेडच असू असं नाहीये. मग अशा वेळेस आपण बोर पण होऊ, मग पण कीप ऑन ट्रकिंग म्हणजे जात राहायचं त्या पाथवरती, आणि जात राहायचं त्या पाथवरती. एक ना एक दिवस आपण आपल्या गोल्स वरती पोहोचणार आहोत. कारण बऱ्याच वेळा जेव्हा पठार असतं ना, तेव्हा म्हणजे एक सेम पाथमध्ये आपण चाललेलं असतं, आपल्याला कन्फ्युजन व्हायला लागतं, की आपण बरोबर चाललोय की नाही. सो एनी एक्सटर्नल मोटिवेशन जर हवं असेल ना, तर इथे एक खूप छान ऑथरने आयडिया दिली आहे, की आपण काही सबस्टॅन्शियल अमाऊंट आपल्या फ्रेंडला देऊन ठेवायची, की जी आपल्यासाठी खरंच व्हॅल्युएबल आहे. आणि त्या फ्रेंडला सांगायचं, जर मी माझी स्ट्रॅटेजी सोडली ना, तर तू हे पैसे तुझ्यासाठी घे आणि तू वापरून टाक. म्हणजे हे एक एक्सटर्नल मोटिवेशन आपण म्हणू शकतो, की बापरे, ते पैसे लूज न होण्याच्या हेतूने का होईना,
पण आपण त्या स्ट्रॅटेजीला स्टिक आहोत, आपण त्या स्ट्रॅटेजीला पकडून आहोत. जबरदस्त. सो आता खूप सारे डिस्ट्रॅक्शन आपल्याला आयुष्यामध्ये येत असतात. मग डिस्ट्रॅक्शनला, एव्हरीडे डिस्ट्रॅक्शनला आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण फोकस लाईफ जगू शकतो? तर प्रॅक्टिस माइंडफुलनेस, म्हणजे इथे म्हणायचे ऑथरला की जरी तुम्ही सपोज जेवताय ना, तर जेवताना फक्त जेवणाची चव, जेवणाचा स्मेल, जेवणाचा आनंद घ्या, जेवणाचा आस्वाद घ्या. म्हणजे 30 सेकंड जरी आपण त्या अलाइव्हनेस राहिलो ना, तरी सुद्धा आपण म्हणजे आपण माइंडफुलनेस ची प्रॅक्टिस करतोय असं आपण समजू शकतो. त्याच्यानंतर टेक अ हाय फोकस स्पोर्ट. हाय फोकस स्पोर्ट म्हणजे काय माहितीये की सपोज क्रिकेट खेळतोय, सगळे स्पोर्ट्स चांगले आहेत, पण सपोज क्रिकेट खेळतोय, आपण नाही कॅच पकडू शकला तर दुसरा कोणीतरी पकडतो. पण हाय फोकस स्पोर्ट्स म्हणजे काय माहितीये का, आपला हात सुटला तर आपण गेलो, लाईक दॅट. म्हणजे तिथे आपलं कॉन्सन्ट्रेशन फुल असतं आणि आपलं पूर्ण फोकस त्या स्पोर्ट्सवरती असतो. जसं त्याने रॉक क्लाइम्बिंग सांगितलं ऑथरने की माझा हात सुटला, माझा पाय सुटला तर इम्पॅक्ट कोणावर होणार आहे? माझ्यावर होणार आहे. मग अशा प्रकारचे जे कोणती स्पोर्ट्स आहेत ना ते खेळा. त्याच्यानंतर सांगितलंय रीड आणि राईट. म्हणजे आपलं मंकी माइंड चालू असतं, चिटचॅटिंग डोक्यामध्ये चालू असतं. मग बऱ्याच वेळा आपण नुसते वाचायचे म्हणून वाचत असतो. मग नुसतं वाचण्यापेक्षा जे वाचताय ते लिहा, वाचताय ते लिहा, वाचताय ते लिहा. मग त्यामुळे काय होतं माहितीये का, आपलं मंकी माइंड जे चिटचॅटिंग करत असतं ना ते थांबतं. त्याच्यानंतर म्हटलं की बी अलाइव्ह, म्हणजे जेव्हा हसाल ना तेव्हा खळखळून हसा. म्हणजे अलाइव्हनेस असला पाहिजे आयुष्यामध्ये. मी इथे एक छोटंसं उदाहरण सांगते सर, की मी एक सेशन अटेंड केलं होतं संडेच्या दिवशी आणि मला संडेला मुंबईला यायचा खूप कंटाळा यायचा. कारण मी 5 दिवस ट्रेनचं ट्रॅव्हलिंग केलेलं असायचं आणि ते ट्रेनच्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी वैतागलेली असायची. त्या सेशनमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की बी अलाइव्ह. आता जेवढा वेळ बाहेर जाल ना तुम्ही अलाइव्ह राहा. त्यावेळेस मला पहिल्यांदा मुंबई आवडली. म्हणजे क्या मी बात. मुंबईची ती म्हणजे संध्याकाळची ती हवा, अशी सळसळणारी झाडं बघितली मी. चहाच्या टपरीवरती तो चहाचा वास मला यायला लागला. त्याच्यानंतर मी, माझी एक फ्रेंड सिगरेट फुंकत होती आणि तिचा तो सिगरेटचा धुवा उडत होता ना, त्याची वलय वाव. मी अशी ऑब्झर्व करत होते. आणि मला त्यावेळेस फर्स्ट टाइम मुंबईमध्ये अलाइव्ह असल्यासारखं वाटलं आणि मला असं वाटलं मग कुठे फिरायला जाण्याची गरजच नाहीये. आपण क्या बात. आपण जिथे आहेत ना तिथेच जर अलाइव्हनेस आपल्यामध्ये असला ना, तर आपल्याला म्हणजे आपण म्हणतो इकडे फिरायला जाऊया, तिकडे फिरायला जाऊया, तर मला असं वाटतं जिवंतपणा आपल्यामध्ये आणण्याची जास्तीत जास्त गरज आहे. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर म्हटलं की सराउंड युअर सेल्फ विथ ब्युटी. म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी आपण जातो, पण बऱ्याच वेळा ना तिथला अनुभव घ्यायचा राहून जातो. मग तो अनुभव घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्या अनुभवातून म्हणजे बऱ्याच वेळा आपण फोटोच काढत राहतो आणि एक्सपिरियन्स घ्यायचा राहून जातं. तर तसं नाही करायचं, आपल्याला तिथला अनुभव घ्यायचा आहे. आपण जर ट्रॅव्हल करतोय तर अशा ठिकाणी ट्रॅव्हलिंग मध्ये जा जिथे आपलं कल्चर नाहीये, काहीतरी वेगळं आहे. सपोज फॉरेन कंट्रीला गेलो तर आपण तिथे अलाइव्ह होऊन सगळीकडे बघत असतो की अरे ह्यांचं कल्चर वेगळं आहे, ह्यांचं राहणीमान वेगळं आहे, हे वेगळ्या पद्धतीने बोलतात. मग तिकडे आपला फोकस जास्त वाढत असतो आणि मग आपण खूप जास्त चांगल्या पद्धतीने गोष्टी ऑब्झर्व करत असतो. आणि बी केअरफुल हाऊ यू डिवाइड युअर डे. म्हणजे आपला जो दिवस आहे ना, त्या दिवसामध्ये आपण किती वेळ काम करतोय, किती वेळ खेळतोय, हे महत्वाचं आहे. पण जे खेळ म्हणतायत ना, तर असे खेळ खेळायचे ज्याच्यामुळे आपण बॅक टू वर्क आलो पाहिजे. नाहीतर काही काही असतात बघा, म्हणजे आपण आपला टाइम कसा स्पेंड करतो, की सपोज सिरियल चालू झाली ना, आजची सिरियल अशी थांबवतात की ती उद्या पाहिलीच पाहिजे. म्हणजे एक्झॅक्ट. ते म्हणजे त्या तिथे काय होतं माहितीये, आपला वेळ बऱ्याच वेळा निघून जातो आणि आपण मग आपल्या कामापासून डिस्ट्रॅक्ट होतो. मग अशा गोष्टी अवॉइड करा. आपल्याला स्वतःला माहितीये की आपण कुठे जास्तीत जास्त डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. अशा गोष्टी जास्तीत जास्त अवॉइड करा. फॅन्टॅस्टिक. आता हाऊ टू फोकस ऑन युअर गोल वेन यू आर डिलिंग विथ टू मेनी पर्सनल चॅलेंजेस. आता आपल्याला जर खूप सारे पर्सनल चॅलेंजेस असतील ना आयुष्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाचे पर्सनल चॅलेंजेस मध्ये हेल्थ आणि रिलेशनशिपला सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे सगळ्यांनीच. कारण ते जर बेस्ट असतील ना, तर आपण इतर गोष्टींवरती फोकस करू शकतो. आणि अशा वेळेस ना, म्हणजे अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी इन्स्टेड ऑफ आपले इतर गोल्सवर अप्लाय करण्यापेक्षा ना, मग हेल्थ आणि रिलेशनशिप वरती आधी वर्क करा, ते प्रॉब्लेम्स आधी सॉल्व्ह करा आणि मग पुढे जा. आता हाऊ टू फोकस अँड टेक ऍक्शन वेन यू आर नॉट मोटिवेटेड. म्हणजे जेव्हा आपण मोटिवेटेड नाही आहेत ना, मग जे लॉंग टर्म आपले डेडिकेशन्स आहेत, अशा वेळेस आपल्याला इमॅजिन करायचंय की जर मी हे अचीव्ह नाही केलं
तर माझं आयुष्य चालणार आहे का मला, जे मला अचीव्ह करायचंय? जर तिथे उत्तर आहे की नाही, मला नाही चालणार, मला हे अचीव्ह करायचंच आहे, तर मग तिथे तुम्हाला पुन्हा रिकनेक्ट व्हा स्वतःसोबत आणि पुन्हा स्वतःला मोटिवेट करा, पुन्हा स्वतःला इन्स्पायर्ड करा ते काम करण्यासाठी. कारण इथे ऑथरने खूप वेळा सांगितलं की इट्स नॉट अबाउट प्रत्येक वेळेस आपण एक्सायटेड असो असं नाही. आपल्याला स्वतःला पुन्हा पुन्हा आपलं स्वतःचं शेवटचं गोल काय आहे ना, ते आपल्याला आठवणीत राहण्याची खूप जास्त गरज आहे. आणि शॉर्ट टर्म गोल मध्ये जर मोटिवेट नाही होते ना आपण, छोट्या छोट्या गोष्टींवर आपण डिमोटिवेट होतोय ना, तर मग आपल्याला हे सांगायचं, जसं सरांनी त्या दिवशी उदाहरण दिलं की 1 मिनिट अँड देन स्टॉप. म्हणजे आपण आपल्या ब्रेनला सांगायचं मी 1 मिनिट करतो आणि 1 मिनिटानंतर मी सोडून देईन. जेव्हा आपण आपल्या ब्रेनला असं फुल करतो ना, तेव्हा 1 मिनिटानंतर ब्रेन आपल्याला ते करायला अलाव करतं. तर म्हणजे इथे प्रोकॅस्टिनेशन जे आपलं असतं ना, ते होत नाही आणि आपण 1 मिनिटात जी ऍक्शन घेतलेली असते ना, ती आपण पुढे कंटिन्यू करतो. नेक्स्ट. सो हाऊ टू प्रायोरिटाइज व्हॉट टू डू. म्हणजे इथे व्हॉट द वन थिंग you can do such that by doing it everything else will be easier or unnecessary. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे आयुष्यामध्ये, अशी कोणती एक गोष्ट आहे जी केल्यानंतर माझ्या बाकीच्या गोष्टी एक तर इझी होऊन जातील किंवा त्या अननेसेसरी होऊन जातील. हे जेव्हा आपल्याला सापडेल ना, तेव्हा प्रायोरिटाइज करायला आपल्याला खूप सोपं होऊन जाईल. ऍब्सोल्युटली. मला असं वाटतं ना स्वाती, पीटर टीलचं जे पुस्तक आहे वन थिंग, ओके, Yes. त्या वन थिंग मधला हा डायलॉग त्यांनी हो. तसा घेतलेला आहे. आणि मला वाटतं ना हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लोकांचा. 99% लोकांना हे कळतच नाही की ती कोणती एक गोष्ट आहे, ती जर मी व्यवस्थित करू शकलो ना, तर बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली मिसिंग पीसेस ऑफ द पझल जागेवर येतील. फिनॉमिनल. हो, ऑथरने मेन्शन केलंय की ही वन थिंगची लाईन आहे म्हणून घेतलेली आहे. ओके 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 ओके. आता हाऊ टू मॅनेज युअर टू डू लिस्ट. बऱ्याच वेळा आपल्याला टू डू लिस्ट आपली एवढी लांबलचक असते ना की आपण त्यामध्ये खूप वेळ स्पेंड करतो. मग इथे ऑथरला असं म्हणायचंय की थिंक व्हॉट नॉट टू डू फर्स्ट. आपल्याला काय नाही करायचंय ना, त्याचा आधी विचार करा. आणि दुसरं एक छान पॉइंट सांगितलंय, बी लेझी ॲज पॉसिबल. म्हणजे ॲज लेझी ॲज पॉसिबल म्हणजे काय माहितीये की आपल्याला ना ॲज अ ह्युमन बिईंग आपण लेझी नेचरचे आहोत. आपल्याला सगळं ऐकतं पाहिजे असतं. जसं आधी घोड्यावर लोक जायचे, आता आपण गाडीने जातो. आधी आपल्याकडे कॅन्डल्स होत्या, आता आपल्याकडे बल्ब आहेत. म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी कमी इफर्ट्स मध्ये जास्त चांगल्या पाहिजेत. मग ऍज अ माणूस म्हणून पण आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला स्वतःला आपण कमी इफर्ट्स किंवा जेवढे इफर्ट्स देतो ना, तेवढे इफिशियंट आपल्याला रिझल्ट मिळायला पाहिजेत, अशा पद्धतीने आपल्याला कामं करायचे. म्हणजे 15 दिवस गेल्यानंतर टू डू लिस्ट जर शॉर्ट झाली ना, ब्रुसली म्हणतोय टू डू लिस्टला डिक्रीज करायचं, तिला इन्क्रीज नाही करत जायचं. म्हणजे ती शॉर्ट करत जा, ती पुन्हा वाढवत नका जाऊ, नाहीतर मग तो फापट पसारा त्या टू डू लिस्ट मध्ये वाढतच जातो. एक्झॅक्टली. मला वाटतं ना, बिल गेट्सचं पण खूप सुंदर वाक्य आहे स्वाती याच्यामध्ये. तो म्हणतो की जर मला एखादा क्लेवर आणि हार्डवर्किंग किंवा क्लेवर आणि लेझी या दोघांमध्ये कोणाला जॉब द्यायचा असेल ना, तर मी क्लेवर आणि लेझीला देईन. कारण तो ना जुगाड करून शॉर्टकट शोधून काढेल आणि कमीत कमी वेळात गोष्टी कशा करायच्या ना, ते तो शिकेल. कारण ह्युमन नेचरच बेसिक तसं आहे. लेट्स गो अहेड. बरोबर. सो हाऊ टू स्टे डेडिकेटेड टू द प्रोसेस अँड वन ट्रॅप टू अवॉइड. म्हणजे डिस्कवर युअर मॅजिकल अवर्स. हे आपल्याला ऑनलाईन स्वराज्यामध्ये सरांनी पण सांगितलेलं आहे की आपले स्वतःचे मॅजिकल अवर्स कोणते आहेत. आपण मॉर्निंग मध्ये खूप चांगला परफॉर्म करतोय का आपण दुपारी चांगला परफॉर्म करतोय का, की आपण संध्याकाळी जास्त चांगला परफॉर्म करतोय का. आपले मॅजिकल स्वतःचे अवर्स शोधायचे की ज्याच्यामध्ये आपण त्या हॅबिट्स डेव्हलप करू शकतो, ज्या आपल्याला आपल्या गोल्स कडे घेऊन जातील. आणि अशा वेळेस डेली बेसिसवरती आपल्याला त्या हॅबिट्स खूप साऱ्या महिन्यांसाठी कंटिन्यू ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि वेन सेटिंग युअर गोल कन्सिडर द एंड रिझल्ट यू नीड टू अचीव्ह इन युअर लाईफ. म्हणजे आपल्याला कुठे पोहोचायचंय हे खूप जास्त महत्वाचं आहे. अनलेस अँड अंटिल आपण कुठे पोहोचायचं हे आपल्याला माहिती नसेल ना, आपला रस्ता तो क्लिअर नाही होत. ऍब्सोल्युटली. आणि मला असं वाटतं ना स्वाती, की हा जो मॅजिकल अवरचा जो फंडा आहे ना, तो खूप महत्वाचा आहे. बऱ्याच लोकांना मी बघतो नंतर करू ते टाळाटाळ करत राहतात. दिवसभर सगळ्या स्वीट डिश खात राहतात आणि दिवसाच्या शेवटी कारलं खाण्याचा प्रयत्न करतात आणि मग तोंड कडू राहतं त्यांचं. आणि त्यावेळेला कारल्याला हात लावण्याची पण ताकद नसते त्यांच्यात, एवढी वाईट परिस्थिती त्यांची झालेली असते. त्यामुळे आपण ना फंडामेंटलच ते सांगतो की सकाळी उठल्यापासून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा, तुमची ध्येय वाचा, फिजिकल मेंटल एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, टू डू लिस्ट बनवा.
स्वतःचं कौतुक करा. आणि मग जेव्हा तुम्ही पॉवर हाऊस सारखे पूर्ण तयार असताना त्यावेळी कमीत कमी 45 मिनिटाचे 2-3-4 फोकस अवर करायला सुरुवात करा. त्यात तुम्ही जे साध्य कराल ना, कदाचित अख्ख्या दिवसभरात जे साध्य नाही होणार ना, ते त्या 1.5 तासात 2 तासात साध्य होईल. आणि कदाचित 2 दिवसात तुम्ही असं काहीतरी साध्य करायला लागाल जे कदाचित आठवडाभरात होणार नाही. पण त्यासाठी तुमची एनर्जी, फोकस आणि गोल्स क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. लेट्स गो अहेड. येस. आता आपण हाऊ टू क्रॉस अ प्लॅटो, म्हणजे आपण एका पठारावर पोहोचलोय. तर पठार कसं असतं, ते स्ट्रेट असतं, ते नाही दरी मिळत आपल्याला, तिथे नाही आपल्याला माउंटन मिळत. मग आपण जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलला पोहोचतो ना, आपण खूप सारं नॉलेज गेन केलं, आपण इफर्ट्स पण लावले, आपण टाइम पण स्पेंड केला, तर आपण एका पर्टिक्युलर स्टेजला पोहोचतो. आणि मग तिथे बरेचसे लोक जेव्हा त्या पठारावरती म्हणजे त्या गोलवरती जात असतात ना, ते कन्फ्युज व्हायला लागतात की मी बरोबर चाललोय की मी चुकीचा चाललोय. आणि मग अशा वेळेस बरेचसे लोक तिथून बॅक फिरतात, पाठीमागे फिरतात. मग आपल्याला काय करायचं माहितीये का, आपल्याला तिथे तिथे जात राहायचं, कारण ती स्ट्रॅटेजी वर्क होतीये. ती स्ट्रॅटेजी वर्क होतीये आणि आपल्याला हळूहळू ग्रोथ दिसायला लागणार आहे काही दिवसानंतर. जसं वजन आपण स्टार्टिंगला वजन रोजच्या रोज नाही चेक करू शकत की रोजच्या रोज वजन कमी झालंय का, आपण नाही चेक करू शकत. आपल्याला आठवडा तरी जायला पाहिजे वजनामध्ये फ्लक्च्युएशन्स येण्यासाठी, म्हणजे तेव्हा आपल्याला ऑब्झर्व होणार की अरे आपलं वजन कमी झालंय की जास्त झालंय. सो हे एक स्ट्रॅटेजी आहे हाऊ टू क्रॉस अ प्लॅटो. नेक्स्ट, आता थर्ड स्टेप आपली आहे गेट फॅसिनेटेड. म्हणजे इथे सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या ध्येयासोबत आपण कसे फॅसिनेट होऊ शकतो, आपण कसा त्यांचा छानपैकी विचार करू शकतो. तर आपले थॉट्स जे आहेत ना, ते थॉट्स मध्ये एक खूप सुंदर वाक्य आज, म्हणजे हे माझं नवीन लर्निंग आहे की हे सुंदर वाक्य मी आज ऑथरकडून शिकले की इमॅजिन द ऍक्शन्स यू टेक टू इम्प्रूव्ह युअर परफॉर्मन्स, नॉट वेन यू इमॅजिन फ्युचर रिवॉर्ड्स. म्हणजे आपण काय करतो, म्हणजे मी माझ्याबद्दल सांगते, मी स्वप्न बघत होते, मी अचीव्ह केलंय. पण ऑथरचं म्हणणं आहे अचीव्ह केलंय हे बघण्यापेक्षा अचीव्ह करतानाचा जो प्रवास आहे आणि त्यामध्ये ज्या तू ऍक्शन्स घेतल्यात ना, त्या ऍक्शन्सला इमॅजिन कर. जेव्हा त्या ऍक्शन्सला इमॅजिन करणार ना, तेव्हा तू त्या रियालिटीमध्ये आणू शकशील. पण आपण फक्त रिवॉर्ड घेताना स्वतःला बघितलं ना, तर मग पाठीमागचा मधला प्रवास जो आहे ना, तो बघणं पण खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर आवर एव्हरीडे रुटीन, म्हणजे आपला मेक एव्हरीडे रुटीन मोर सक्सेस फ्रेंडली. म्हणजे आपल्याला त्याचं बर्डन नाही वाटलं पाहिजे. जे काही रुटीन आपण फॉलो करते ना, ते रुटीन अशा पद्धतीने असलं पाहिजे की ते आपल्याला अजून जास्त एनर्जी देणारं असलं पाहिजे. आणि आपल्या हॅबिट्स आणि हॉबीज, आपण जे काही गोल्स अचीव्ह करतो ना, त्याच्यानुसार आपल्या हॅबिट्स आपल्याला डेव्हलप करण्याची खूप जास्त गरज आहे. आणि मग त्या आपल्याला अनकम्फर्टेबल करणार आहेत. आपल्या हॅबिट्स काही आपल्याला कम्फर्टेबल झोन मध्ये नाही ठेवणार आहेत. मग त्या अनकम्फर्टेबल जरी झाल्या ना, तरी पण आपल्याला त्या हॅबिट्स, म्हणजे टू स्ट्रक्चर युअर लाईफ अराउंड द गोल यू वॉन्ट टू अकम्प्लिश. म्हणजे आपल्याला आपलं लाईफ पूर्ण स्ट्रक्चर करायचंय त्या हॅबिट्स डेव्हलप करण्यासाठी. सुपर. आता ब्रेन वॉश युअर सेल्फ म्हणजे काय की आपल्याला आपण ऑनलाईन स्वराज्यामध्ये हे पण हे सर्व करतोच आहे. तर रीड युअर पर्सनल विजन एव्हरीडे. आता पर्सनल विजन एव्हरीडे वाचताना काय वाचायचंय माहितीये का, की मी काय अचीव्ह केलंय ना, त्याची एक स्टोरी बनवायची आहे. आणि ती स्टोरीमध्ये आपल्याला आपलं लोकेशन, आपण कुठे आहोत, आपल्याला आपलं रिलेशनशिप कसे आहेत, आपलं हेल्दी लाईफ, हेल्थ कशी आहे, आपल्याला सर्व एवढं डिटेल लेवलला लिहायचं आहे ना. एक स्टोरी स्वतःबद्दलची बनवायची आणि ती रोज वाचायची. ती जेव्हा आपण वाचणार ना, तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त त्याच्यामध्ये एक अलाइव्हनेस वाटायला लागेल. सर, तुम्हाला काय म्हणायचं? मी ना माझ्याबद्दल सांगतो. म्हणजे मला नेहमी असं वाटतं ना, की आपली कम्युनिटी खूप मोठी झाली आहे. आणि 2021 मध्ये इयर एंडला आपण षण्मुखानंद बुक केलंय. आणि त्या षण्मुखानंद मध्ये तुम्ही सगळे समोर बसलायत. आणि ही ऑनलाईन स्वराज्याची कल्पना कशी आली आणि तिकडनं हा प्रवास कसा झाला ना, हे व्हिज्युअलायझेशन मी रोज सकाळी करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या प्रोसेसमध्ये माझं कम्युनिकेशन कसं इम्प्रूव्ह झालं, माझी व्हिडिओ स्किल कशी इम्प्रूव्ह झाली, मी ब्लॉग आधी कसे लिहायला घाबरायचो आणि आता किती कम्फर्टेबली मी ब्लॉग लिहायला लागलोय. हल्ली मला वेबिनार किती इझिली मांडता येतात. हल्ली मला कुठलाही एफर्ट न करता ऑटोमॅटिकली लोक माझ्याकडे ना, बॉर्न मॅग्नेटिक म्हणण्यासारखं ना, लोक कशी अट्रॅक्ट होतात. ह्या सगळ्या गोष्टी मी तिकडे शेअर करतोय. ते विजन सातत्याने बघतो. आणि मी आता सांगताना जर तुम्हाला त्यातनं एनर्जी मिळाली असेल ना, तर मी सकाळी व्हिज्युअलाइज करताना मला काय एनर्जी मिळत असेल त्याचा विचार करतेच. गो अहेड.
बरोबर सर. येस. आता स्टेप 4 आहे स्टिक टू इट. म्हणजे आपल्याला आपल्या ध्येयासोबत कसं चिटकून राहायचंय, आपल्याला ते सोडायचे नाहीये ध्येय. तर त्याच्यासाठी 5 टिप्स सांगितल्यात, की आपण थिंक इन द टर्म्स जनरल ट्रेंड्स नॉट ओकेजनल फ्लक्च्युएशन. म्हणजे जसं मी म्हटलं, की लगेच ते आपले रिझल्ट नाही मिळणार आहे. वजन कमी झालं की जास्त झालं, की आपल्याला ते फ्लक्च्युएशन्स मध्ये ओकेजनल फ्लक्च्युएशन पण नाही लक्ष द्यायचं. आपल्याला आपला एंड रिझल्ट्सकडे लक्ष द्यायचं आणि इट शुड बी फन अँड चॅलेंजिंग. म्हणजे आपल्याला जर आपण डिसाईड केलं की 365 दिवस मला सूर्योदय बघायचा म्हणजे बघायचाच आहे, तर त्याच्यामध्ये मी काय चॅलेंजेस आणू शकते, काय फन आणू शकते आणि काय मी असं करू शकते की मी 365 डेज सूर्योदय बघेन. आणि मग स्टॉप मेजरिंग युअर सेल्फ. म्हणजे प्रत्येक वेळेस ना आपण जर गोल सोबत आपली आजच्या दिवसाची ऍक्टिव्हिटी जर आपण बघायला लागलो ना, तर मग आपण उगाच कम्पेअर नाही करत राहायचं. कारण ऍक्टिव्हिटी प्रत्येक वेळेस आजची ऍक्टिव्हिटी आज एन्जॉय करायची. ती प्रत्येक वेळेस गोल सोबत कम्पेअर केली ना, तर त्याच्यातली एन्जॉयमेंट निघून जाईल. आपल्याला एन्जॉय करत आयुष्य जगायचंय. आपल्याला फक्त गोल म्हणजे गोलकडे जायचंच आहे, पण शिवाय आपण एन्जॉय करत ती प्रोसेस आपल्याला अचीव्ह करायची. त्याच्यानंतर बिकम अकाउंटेबल. म्हणजे आपण स्वतःचं जर्नल लिहू शकतो, की मी आज काय केलं, आपल्याला काय सेल्फ डिस्कव्हरीज आहेत. आपल्याला जसं सर सांगतातच, केतन सर सांगतात, की स्वतःची सेल्फ डिस्कव्हरी लिहा, स्वतःचे सेल्फ रिअलायझेशन लिहा आणि ते जर्नल एक इंटरेस्टिंग स्टोरी आपली स्वतःची असली पाहिजे. इट्स नॉट अ बोरिंग समथिंग. आपल्याला स्वतःला काय लर्निंग मिळाले ते लिहायचे. आणि रिपोर्टिंग टू अदर पीपल, की आपल्याला दुसऱ्यांना रिपोर्टिंग करायचंय, की मी आज काय केलं, मी आज काय शिकले, किंवा मी आज काय 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 केलंय. त्याच्यानंतर डेव्हलप मोर पेशन्स. हे खूप महत्वाचं आहे, की आपल्याला रिलॅक्स राहायला शिकायचंय. आपल्याला प्रॅक्टिस माइंडफुल असली पाहिजे. मेक युअर सेल्फ वेट. आपल्याला थांबता पण आलं पाहिजे. इट्स नॉट लाईक की मला हवंच आहे, मला हवंच आहे. आपल्याला मध्ये थांबता पण आलं पाहिजे. गेट कम्फर्टेबल विथ डिस्कम्फर्ट. जे काही डिस्कम्फर्ट आपल्याला वाटतंय आपल्या आयुष्यामध्ये ना, त्याच्यासोबत पण कम्फर्टेबल राहता आलं पाहिजे. जसं स्टेजवर पहिल्यांदा जाणार तेव्हा पोटात गोळा येतो, मग त्या पोटात गोळा आल्यानंतरही आपल्याला कम्फर्टेबल राहता आलं पाहिजे, की इट्स ओके. ते डिस्कम्फर्ट जरी आहे तरी पण आपण कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. आणि रिथिंक व्हॉट पेशन्स मीन. म्हणजे आपल्याला पेशन्स म्हणजे काय हे समजलं पाहिजे. सुपर. नेक्स्ट. आता हाऊ टू बाउन्स बॅक आफ्टर अ फेल्युअर. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अपयश येणार आहेत, पण त्याच्यानंतर किती कमी वेळामध्ये आपण बाउन्स बॅक करणार आहोत ना, त्याच्यावरती डिपेंड आहे आपलं, आपण कशा पद्धतीने आपलं सक्सेस मिळवू शकतो. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की आपण खूप दिवस घालवले ना त्या फेल्युअर मध्ये, तर आपल्या डोक्यामध्ये निगेटिव्ह थॉट्स यायला स्टार्ट होतात. आणि ते निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ना, ते आपल्याला एवढे ऑक्युपाय करून टाकतात ना, की पुन्हा त्या फेल्युअर मधून बाहेर पडणं आपल्याला खूप कठीण जातं. त्यामुळे जेवढ्या लवकर फेल्युअर आले ऍक्सेप्ट करणं आणि लवकरात लवकर त्यातून बाहेर पडणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये इंडल्जिंग होणं, म्हणजे इंडल्ज नका होऊ त्या थॉट्स मध्ये. सुपर. पुढे सर. सो 3 गोल्डन रूल्स फॉर सस्टेनेबल प्रोग्रेस. आपल्याला आता सस्टेनेबल, आपल्याला ती जे आपण अचीव्ह केलं ना, तिथे प्रोग्रेसमध्ये सस्टेन पण राहायचंय, आपल्याला मेंटेन पण करायचंय. सो डिसर्न बिटवीन नीड्स अँड वॉन्ट्स. म्हणजे बऱ्याच वेळा इथे आपली गफलत होते. आपल्या आयुष्यामध्ये आपल्या गरजा काय आहेत आणि आपल्याला काय हवंय. हवंय तर आपल्याला आपण काही म्हणू शकतो, मला हे हवंय, मला ते हवंय, मला ते हवंय. पण नीड्स काय आहेत, आपल्या गरजा काय आहेत, त्या सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. जसं मला माझ्या मुलांची काळजी घ्यायची, ही माझी गरज आहे. तर मला वॉन्ट्स मध्ये मी काहीही लिहू शकते, पण नीड्स मध्ये आपल्याला क्लॅरिफाय असलं पाहिजे, माझ्या नीड्स काय आणि माझ्या वॉन्ट्स काय. वेन इन डाऊट चूज सस्टेनेबिलिटी. म्हणजे आपल्याला डाऊट जेव्हा वाटेल ना, तेव्हा एक सस्टेन मेंटेन लाईफ आपल्याला जगण्याची गरज आहे. आणि फिट इन टू युअर लाईफ. म्हणजे आपल्याला आपलं सर्व जे लाईफ आपण जगतोय ना, त्याच्यामध्ये आपण फिट झालं पाहिजे. इट्स नॉट लाईक की ओव्हरवेल्मिंग खूप सारं झालं पाहिजे. आणि मध्ये मध्ये रेस्टच घेतले पाहिजे. जसं मला केतन सरांना थँक्यू म्हणायचं, त्यांच्या रेस्ट डेला, त्यांच्या रेस्ट डेला त्यांनी आज मला वेळ दिला. सो थँक्यू सो मच सर फॉर दॅट. आणि अवॉइडिंग बर्नआउट. म्हणजे खूप जास्त आपण स्वतःला बर्नआउट नाही करायचंय. सो आपल्याला स्वतःला रिन्यूइंग करायचं, स्वतःची एनर्जी रिन्यूइंग करायची, आणि त्याच्यासाठी आपल्याला काही वेळ ब्रेक घेणं पण गरजेचं आहे. आणि गेनिंग अ न्यू पर्स्पेक्टिव्ह. एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला पुन्हा उभं राहायचंय. तर आपण संडे ब्रेक घेतला, तर मंडे पासून आपण नवीन पद्धतीने पुन्हा आपला आठवडा चालू करतो. सुपर. आता
द मिसिंग फिफ्थ कंपोनंट इज मेंटेन युअर सक्सेस. म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, एकदा सक्सेसफुल झालो आपण की आपण एकदम रिलॅक्स होऊन जातो की अरे बस झाला, आता अचीव्ह केलं, आणि मग तिथून गाडी जी घसरते ना, मग ती पुन्हा बॅक टू तिथे पुन्हा वर पोचायला आपल्याला कठीण जातं. मग अशा वेळेस ना आपल्याला आपला सक्सेस खूप मेंटेन करणं गरजेचं आहे, की ऑलवेज थिंक बिगर. आणि बोरिंग इज गुड. म्हणजे बऱ्याच वेळा असं वाटतं की यार बोरिंग होते यार मला आता. सो बोरिंग आपण स्वतःला सांगायचं की बोरिंग इज गुड. कारण माहितीये, बोरिंग जेव्हा आपण गुड म्हणतो ना, तेव्हा आपण स्वतःला रिडिफाईन करतो स्वतः. आणि स्टे फोकस्ड आणि क्रिएट अ न्यू हाय अनसर्टनिटी एरिया इन लाईफ. म्हणजे आपल्याला जर बोरिंग वाटायला लागलं ना, तर काहीतरी अनसर्टन क्रिएट करायचं आपल्या लाईफमध्ये, की जेणेकरून आपल्याला चॅलेंजिंग वाटायला लागेल आणि आपण पुन्हा नव्याने उभं राहू. इथे ब्रुसलीचं एक वाक्य तो म्हणतो की 10,000 वेने एखादा व्यक्ती माझ्याकडे शॉट मारतो ना, मला त्याची भीती नाही वाटत आहे. पण एकच शॉट त्याने 10,000 वेळा प्रॅक्टिस केलाय आणि तो मला जर मारणार असेल ना, तर मला त्या व्यक्तीची भीती वाटते, कारण त्याने तो 10,000 वेळा प्रॅक्टिस केलाय. सो बोरिंग इज गुड असं समजून आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचंय. सो डाग अच्छे सारखा आजपासून आपण बोलूया, बोरिंग इज गुड. येस. येस सर. आणि आता सगळ्यात लास्ट बट नॉट द लिस्ट, मार्टिन मीडोज यांचं हे पुस्तक आहे आणि त्यांच्याबद्दल थोडंसं सांगायचं. त्याच्या आधी थोडंसं सांगते की मी हे पुस्तक कसं वाचलं. कारण मी हे पुस्तक खूप दिवसापासून वाचत होते आणि मला वाचायचं होतं, पण मी त्या दिवशी अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजीचं नाव ह्याच्यासाठी सांगितलं की जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो ना, तेव्हा एवढ्या छान पद्धतीने त्याचा अभ्यास आपण करतो ना, की दुसऱ्यांना सांगताना आपण 100% अधिक क्लिअर असतो की मला काय बोलायचंय, मला काय सांगायचं इतरांना, आणि मग त्यामुळे आपला अभ्यास 100% झालेला असतो. सो दिस इज वॉट मी काय केलं, ह्यांचं मला ऑडिओ मिळत नव्हतं, तर मी स्वतःच्या आवाजामध्ये संपूर्ण पुस्तक रेकॉर्ड केलं आणि मी किचनमध्ये असताना किंवा कुठेही असताना मी ते पुस्तक ऐकत राहिले. सो मला रिव्हिजन झालं की मी काय बोलणार आहे आणि मला ते खूप छान वाटलं की मी अचीव्ह केलं. मी हे पुस्तक डिलिव्हर केलं. एव्हरीबडी कॉंग्रॅच्युलेशन स्वाती, अमेझिंग. म्हणजे दिस इज अ ग्रेट अचिव्हमेंट, फॅन्टॅस्टिक, सुपर. लेट्स गो बॅक टू मार्टिन मेडोज. येस सर. सो मार्टिन मेडोज बद्दल बोलू सर? हा बोल ना. हा, मार्टिन मेडोज बद्दल सांगायचं तर ते त्यांचं पेन नेम आहे आणि ऑथरचं, आणि ह्यांनी सेल्फ डिसिप्लिन, कॉन्फिडन्स असे बरेचसे पुस्तकं लिहिलेत की जे गोल अचीव्ह करण्यासाठी आपल्याला आयुष्यात मदत करतात. आणि सरांनीच मला मार्टिन मेडोज बद्दल, म्हणजे केतन सरांनीच मला ह्यांच्याबद्दल ओळख करून दिली. तेव्हापासून मी ह्यांची पुस्तकं वाचायला स्टार्ट केली. आणि ह्यांनी ना कसं केलं माहितीये, ही कॉन्स्टंटली रिइन्व्हेंट्स हिमसेल्फ बाय मेकिंग ड्रास्टिक चेंजेस इन हिज लाईफ. म्हणजे ते स्वतःला डिस्कवर करत राहतात, ते स्वतःला चॅलेंजेस देत राहतात. ओव्हर द इयर्स ही हॅज रेग्युलरली फास्टेड फॉर ओव्हर 40 अवर्स. म्हणजे 40 तासापेक्षा जास्त त्यांनी फास्ट केलेले. ते स्वतःला ते फॉरेन लँग्वेजेसमध्ये ते 2 लँग्वेजेसमध्ये बोलू शकतात. त्यांनी लॉस्ट ओव्हर 30 पाउंड्स इन 12 वीक्स. म्हणजे ते असं नॉर्मल लाईफ नाही जगत, ते काहीतरी स्वतःला चॅलेंज करतात आणि त्या पद्धतीने ते आयुष्य जगतात. सो त्यांनी खूप सारे बिझनेसेस चांगले सक्सेसफुली रन केलेले आहेत. took ice cold shower and baths, lived in a small tropical island and in a foreign country for several months, and wrote a 400-page novel worth of short stories in 1 month. आणि येट म्हणजे सेल्फ टॉर्चर करणं हे मार्टिन मेडोज पॅशन नाहीये. तर ते काय करतात माहितीये, ही डिस्कवर्स फॉर हाऊ मच कम्फर्ट झोनच्या बियॉन्ड ते किती जाऊ शकतात हे स्वतःला डिस्कवर करत असतात ते नेहमीच. आणि हिज फाइंडिंग इज बेस्ड ऑन बोथ ऑन हिज पर्सनल एक्सपिरियन्स अँड सायंटिफिक स्टडी. आणि एक सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा पॉईंट मला सांगायचं, इफ यू आर इंटरेस्टेड इन पुशिंग युअर लिमिट्स अँड लर्निंग हाऊ टू बिकम द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ, यू विल लव्ह मार्टिन वर्क्स. ऍब्सोल्युटली. स्वतःचं बेस्ट व्हर्जन ओळखा. सुपर, अमेझिंग, फॅन्टॅस्टिक, सुपर, फॅब्युलस. स्वाती, वन ऑफ द बेस्ट प्रेझेंटेशन्स, डिटेल्ड आणि खूपच सुंदर केलेलं आहे. अमेझिंग. ओके, श्रद्धा आलेली आहे. सो आय डोंट नो, श्रद्धा तुला काय बोलायचंय का? सो आय विल पुट यू इन टू द स्क्रीन. ओके, सो वेलकम श्रद्धा. थँक यू सर. गुड इव्हनिंग. हा, तू बोलायचं. गुड इव्हनिंग.
श्रद्धामुळे स्वाती ह्या कम्युनिटीमध्ये आलेली आहे आणि मला असं वाटतं तिने फार पुश करून तिला सांगितलं नाही तुला यायचंच आहे, तुला यायचंच आहे, तुला यायचंच आहे. आणि आल्यानंतर स्वाती इज वन ऑफ द कोर मेंबर्स ऑफ आवर कम्युनिटी आणि खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन असतं. सो श्रद्धा, थँक्यू फॉर दॅट. नाव यू कंटिन्यू. खरं तर आज राहुलं नाही सर, आज स्वाती माझ्या आयुष्यातली सगळ्यात जवळची व्यक्ती, माझी बेस्ट फ्रेंड. खूप मला छान वाटते आज तिला इथे बघून आणि म्हणून मी जॉईन केलं. बरं नसतानाही मला सर एक गोष्ट शेअर करावीशी वाटते स्वातीबद्दल. एक अशी माझी मैत्रीण आहे की जिच्यामुळे माझ्या आयुष्यात अलावनेस आला, जो पॉइंट या पुस्तकामध्ये मांडलाय, की खरंच आयुष्य दिसायला लागलं मला की माझ्याकडे काहीतरी आहे. अनेक नकारात्मक गोष्टींमुळे मला नको झालेलं आयुष्य, असं वाटायचं का जगतोय आपण. पण तिच्यामुळे मला असं वाटायला लागलं नाही, आपण खूप काही करू शकतो, मिळवू शकतो, आपल्यामध्ये पण काहीतरी आहे करण्यासारखं. हा विश्वास तिने मला दिला. की तिचं मला खूप आवडलेलं एक वाक्य की श्रद्धा, आपण फ्युचर बघितलेलं नाहीये, तर मग आपल्याकडे ते गिफ्ट आहे. टुमॉरो इज अ गिफ्ट फॉर अस. ते आपण डिझाईन करायचं, आपल्याला आवडेल तसं डिझाईन करायचं आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा, तुला मिळेल. हा विश्वास तिने मला दिला. 1 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे सर, मे महिन्यामधली. आणि दुसरं तिचं आवडीचं मला वाक्य, मला माणसांशी बोलायला खूप भीती वाटायची, तेव्हा ती बोलायची की श्रद्धा, जशी काही लोक येतात आपल्या आयुष्यात ज्याच्यामुळे वाईट अनुभव येतात आपल्याला, पण या जगात चांगलीही माणसं आहेत, तर त्या माणसांसोबत आपण राहायचं. आणि 1 वर्षानंतर तिचं ते वाक्य मला ऑनलाईन स्वराज्याच्या माध्यमातून सर पूर्ण झालं. एक विश्वास तिने मला दिलेला. ऑनलाईन स्वराज्यामध्ये आल्यापासून मला आत्मविश्वास मिळाला आणि चांगली कम्युनिटी सर आपल्याला मिळाली. तर काहीतरी चांगलं होईल हा विश्वास मिळणं खूप महत्वाचं असतं आणि तो मला तिने दिला आणि त्याच्यासाठी मी खरंच स्वाती तुझे खूप धन्यवाद मानते. काय बोलू मी, खरंच काही कळत नाही. आणि मला एक सर फक्त इथे अजून सजेस्ट करावं असं वाटतं की आपल्या ऑनलाईन स्वराज्यामध्ये आपण जर एखाद्याला इन्व्हाइट करतोय, आपल्याला चांगले अनुभव येत आहेत, आपल्याला फरक मिळतोय, जरी आपण खूप मोठ्या अचिव्हमेंट आतापर्यंत मिळवलेल्या नाहीयेत, पण आपल्यामध्ये सर रोज काही ना काहीतरी, माझ्यामध्ये, स्वातीमध्ये किंवा आपली जी टीम आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे. मग अशा वेळी आपण अजून आपल्या अवतीभोवतीच्या लोकांना जेव्हा इन्व्हाइट करतो, तेव्हा न कळत त्यांना एक नवीन आयुष्याची आपण सर सुरुवात करून देत असतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. जेव्हा स्वातीने काही अचीव नव्हतं केलं, तेव्हापासून तिला माझ्यामध्ये विश्वास दिसत होता की मी कुठेतरी मोठी होईन, मी काहीतरी करू शकेन. ती नेहमी बोलायची, श्रद्धा मला दिसतंय की तू लोकांच्या आयुष्यामध्ये फरक आणतेस. जेव्हा मला पण विश्वास नव्हता माझ्या स्वतःवर, तेव्हा ते चित्र तिने माझ्यामध्ये बघितलेलं. तर हेच आपण इतरांसाठी करू शकतो. तर जास्तीत जास्त लोकांना आपण इन्व्हाइट करूया आणि आपली इतकी सुंदर कम्युनिटी आहे ऑनलाईन स्वराज्य. सर हे आमचं स्वप्न होतं 1 वर्षापूर्वी, आम्हाला जोडायचं होतं एखाद्या चांगल्या कम्युनिटीला आणि ते इथे मिळालं आम्हाला सगळं दोघींना पण. तुमच्या रूपाचं खूप चांगलं मार्गदर्शन आणि खूप सुंदर आपली कम्युनिटी आणि खरंच ध्येय म्हणजे काय माहिती झालं, ध्येयाकडे जाण्यासाठी चांगलं मार्गदर्शन मिळालं. आणि सर नक्कीच आम्ही आमचं ध्येय पण पूर्ण करू आणि ऑनलाईन स्वराज्य येत्या 1 वर्षात नक्की उभं करू. तथास्तु. ओके. आणि मला वाटतं तुम्ही नुसतं त्या वातावरणात आला नाहीत, आता तुमची जी इन्व्हॉल्वमेंट आहे ते स्वराज्य तुम्ही तुमच्या खांद्यावर उचलायला सुरुवात केली आहे. ओके. सो मला वाटतं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला थँक्यू आहेच. ओके, डेफिनेटली. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर जस्ट यू कॅन आस्क इन द कमेंट बॉक्स. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. अदरवाईज ऑलरेडी 1 तास 13 मिनिटं झालंय. मला माहिती आहे खूप डिटेल्ड मध्ये प्रेझेंटेशन झालेलं आहे. ओके. सो एनीबडी, इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क. ओके. पॉझिटिव्ह कमेंट्स खूप येत आहेत, पण खूप छान नैसर्गिक परिसंवाद. येस निखिल सर, थँक्यू.
येस, अमेझिंग, फॅन्टास्टिक. ठीक आहे. आय थिंक स्वाती, मी शेवटचा प्रश्न तुला विचारतोय बिफोर वी कम्प्लीट. ओके, श्रद्धा, आय कंटिन्यू विथ हर इफ यू डोंट माइंड. ओके, सो मी ना एकच प्रश्न तुला विचारतो की ह्या सगळ्या डिटेल्ड अभ्यासानंतर किंवा हे सगळं केल्यानंतर ना तुला काय वाटतं ह्या पुस्तकातून तुझ्यामध्ये कोणते 1-2 महत्वाचे बदल आलेत स्वाती? सर, जसं म्हटलं मी की फर्स्ट थिंग दुसऱ्याला आपण जेव्हा सांगतो तर आपण स्वतः त्याच्यासाठी 100% प्रिपेअर असतो. तर मी 100% नाही 110% प्रिपेअर झाली स्वतःला. आणि सेकंड म्हणजे मी काही दिवसांपूर्वी खूप मोठ्या अपयशामधून गेले आणि तुमचंच एक वाक्य मी मंडेच्या चॅलेंजच्या याच्यामध्ये ऐकलं की अपयश तर येणार, पण किती वेळामध्ये तुम्ही ते अपयशामधून बाहेर पडताय ना, हे खूप महत्वाचं. आणि त्यावेळेस मला रिअलाइज झालं की आता मला जास्त दिवस अपयशाला पकडून धरून नाही चालणार. कारण म्हणजे आपणच जर अपयशाला पकडून राहिलो ना, तर मग आपण इतरांना कसे काय त्यांना कसे मोटिवेट करणार, त्यांना कसे इन्स्पायर करणार. सो आयुष्यात अपयश तर येणार आहेत, ते ऍक्सेप्ट करणं खूप महत्वाचं आहे. आणि ते मी ऍक्सेप्ट केलंय. रिअल लाईफ मध्ये मी अल्टिमेट फोकस स्ट्रॅटेजी ऍक्च्युली मध्ये युज केली असं मला वाटतं. क्या बात आहे. नाही, पर्सनल लाईफ मध्ये तू खूप मोठ्या चॅलेंज मधनं गेलीस या गेल्या 2 महिन्यामध्ये, पण तरी पण ज्या स्पिरिटने तू आली आहेस आणि तुझा अल्टिमेट फोकस ठेवलायस ना, त्याबद्दल तुझं खरंच मनापासून अभिनंदन. सो ऑनलाईन स्वराज्य हा आपल्या सगळ्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि आपण तो मिळवणारच आहोत. सो स्वस्त राहा, मस्त राहा, ऍक्शन घेत राहा, पुढे चालत राहा, काहीतरी करत राहा. गॉड ब्लेस यू अँड थँक्यू सो मच स्वाती फॉर ऑल युअर कॉन्ट्रीब्युशन. थँक्यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. टेक केअर. येस सर, थँक्यू. बाय. थँक्यू.